नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केस स्टडी एक गाव दोन तुकडे या लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या केस स्टडीच्या लेक्चर सिरीज मध्ये जसं आपण म्हणलो होतो का आपण 5 लेक्चरची एक पॉवर पॅक लेक्चर सिरीज पाहणार आहे, ज्याच्यानंतर तुम्हाला केस स्टडी मध्ये कोणता डाऊट नाही पाहिजे. आणि हे 5 लेक्चर केल्यानंतर तुम्ही आरामात प्रत्येक केस स्टडी मध्ये 13 ते 14 मार्क घेऊ शकता. एवढा आपल्याला तुम्हाला एम्पॉवर करायचं मित्रांनो. ॲव्हरेज पासून एक्सलंटचा प्रवास साध्य करायचा आहे, खास करून आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्रात प्रिपरेशन करतात, UPSC MPSC डिस्क्रिप्टिव्ह त्यांच्यासाठी मित्रांनो. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण केस स्टडीला अप्रोच कसा असावा तो पाहिला, त्याच्यासाठी जी बेसिक थेरी पाहिजे ती पाहिली. त्याच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण डूज अँड डोंट्स, ॲव्हरेज पासून एक्सलंट केस स्टडी लिहिण्यासाठी काय करावे आणि काय नाही ते पाहिलं. मागच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण केस स्टडीसाठी जे कॉमन इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमाज असतात त्याची माहिती घेतली. ते लेक्चर थोडं अर्धवट सुटून गेलंय, पण आपण एक ग्रँड लेक्चर, आपली लेक्चर सिरीज आता एक काही दिवसात संपणार आहे 2-3 लेक्चर नंतर. तर आपल्या सिलेबसमध्ये जे जे टॉपिक माझ्याकडून नजर चुकीने निसटून गेलेत, राहून गेलेत, ते सगळे टॉपिक पुन्हा एकदा समअप करण्यासाठी आपण एक लेक्चर ठेवलंय, ज्याच्यामध्ये आपण राहिलेले सगळे टॉपिक कव्हर करणार आहे, जेणेकरून सिलेबसचा एकही पॉइंट मागं राहता कामा नये, एकही पॉइंट इनकम्प्लीट राहता कामा नये. आणि ज्या प्रकारे तुम्हाला वचन दिलंय का पूर्ण लेक्चर सिरीज फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवर एकदम दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जाईल, ह्या माझ्या वचनाची पूर्ती होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पण जर तुम्हाला वाटत असेल का एखादा लेक्चरचा टॉपिक राहिलाय, एखादा सब टॉपिक राहिलाय, तर प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दल आपल्याला नक्की कळवा. तो टॉपिक घेतल्याशिवाय आपण तुम्हाला सोडणार नाही. आपण पूर्ण लेक्चर सिरीज कंप्लीट करूनच इथून जाणार आहेत मित्रांनो. तर आतापर्यंत आपण जे 3 लेक्चर पाहिलेत मित्रांनो, ते बेसिकली आपले फाउंडेशन क्रिएट करतात केस स्टडीसाठी. पण आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो, कायदे, घटना अभ्यासासाठी कायदे, हे प्रामुख्याने व्हॅल्यू ॲडिशनच्या पर्स्पेक्टिव्हने खूप जास्त महत्वाचं मित्रांनो. आणि मला अभिमान नाही सांगताना का मराठी मीडियम तर जाऊ द्या, इंग्लिश मीडियम मध्ये पण क्वचितच एवढं डिटेल मध्ये घेतलं गेलं असेल का ज्याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडी मध्ये कोणत्या कायद्याचे रेफरन्स द्यावे याच्याबद्दल पण माहिती दिली असेल. मराठी मीडियम तर लांबच, मराठी मीडियम मध्ये केस स्टडीज किती घेतल्या जातात याच्याबद्दलच मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर मित्रांनो, आजचं लेक्चर हे आपलं खूप क्रुशियल असणार आहे. तर तुम्ही सगळे म्हणता सर आजचं लेक्चर का क्रुशियल आहे, आजचं लेक्चर का महत्वाचं आहे? तर आजचं एकटं लेक्चर मित्रांनो तुम्हाला तुमच्या केस स्टडीच्या सेक्शन मध्ये 8 ते 10 मार्काची लीड देऊ शकते. मग तुम्ही म्हणता सर खरंच का आजचं लेक्चर एवढं महत्वपूर्ण आहे, आजचं लेक्चर आपल्याला 8 ते 10 मार्काची लीड देईन? कशावरून सर नेमकं? तर काही नाही, एक सिंपल उदाहरण देतो, त्याच्यावरूनच तुम्हाला आजच्या लेक्चरचं महत्व लगेच कळून येणार आहे का काय फरक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर नाही का घटना अभ्यासामध्ये सांगितलंय मित्रांनो का तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये कार्य करताय आणि त्या जिल्ह्याच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी तुम्हाला काय केलंय, एक 10 लाखाची काय केली, 10 लाखाची एक कार काय केली गिफ्ट म्हणून दिली, बरोबर? असं त्या घटना अभ्यासामध्ये तुम्हाला सांगितलंय का तुमच्या त्या जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टरनी तुम्हाला एक 10 लाखाची कार गिफ्ट म्हणून दिलेली आहे, तर तुम्ही त्याचा स्वीकार करावा की करू नये हे तुम्हाला घटना अभ्यासामध्ये सिंपल विचारलंय. मी एकदम तुम्हाला समजून सांगण्यासाठी साधं सोपं स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल दिलंय. तर इथं तुम्ही काय करताल, ती 10 लाखाची कार स्वीकारताल का त्याला स्वीकारण्यापासून मनाई करताल? तर एक स्टुडंट आहे मित्रांनो जो एकदम साधा सिंपल आहे ना, ऍव्हरेज पद्धतीने जो आन्सर लिहितो, तो लगेच काय म्हणन का त्या जिल्हाधिकाऱ्याने, जो एक स्टुडंट नंबर 1 आहे, तो काय म्हणन का त्या जिल्हाधिकाऱ्याने त्या कारचा स्वीकार करायला नाही पाहिजे, कारण अशा प्रकारे भेटवस्तूचा स्वीकार करणं त्याच्या कार्यामध्ये अप्रत्यक्षरित्या प्रभाव टाकू शकतं किंवा त्याच्या कार्याला अनड्यू इन्फ्लुएन्स करू शकतं भविष्यामध्ये जाऊन का त्या कॉन्ट्रॅक्टरला एखादं कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी. कारण आपण त्या कॉन्ट्रॅक्टरची 10 लाखाची कार घेतलेली आहे, मग त्याला परतफेड म्हणून काय करू, तर आपण त्याला एक कॉन्ट्रॅक्ट देऊ. तर अशा प्रकारे 10 लाखाची ती कार घेणं त्या IAS अधिकाऱ्याच्या निर्णय प्रक्रियेला अप्रत्यक्षपणे होईना का त्याच्यावर प्रभाव टाकू शकते. असा एक विद्यार्थी लिहितो, तो म्हणतो का ह्यामुळे त्या IAS अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे, त्या
कारला मनाई केली पाहिजे, ती कार स्वीकारली नाही पाहिजे. बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाहीये, एकदम इथिक्सचं व्यवस्थित आन्सर लिहिलं मित्रांनो. पण म्हणलं ना, ॲव्हरेज स्टुडंट सारखं ॲव्हरेज आन्सर लिहिलं तर मार्क पण किती आपल्याला ॲव्हरेज भेटून जातील या केस स्टडीमध्ये. जे तुम्ही 20 पैकी 8-9 मार्क पाहिजे तुम्हाला ते आरामात भेटून जातील. पण ॲव्हरेज मधील जे समाधान मानतील ते माझे स्टुडंट कडून झाले मित्रांनो. आपल्याला एक्सलंट पर्यंत जायचं तर तुम्ही हेच बघा, हे एका स्टुडंटचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं का त्या स्टुडंटने अशा प्रकारे आन्सर लिहिलं आणि तेच दुसरा स्टुडंट येऊन तिथं काय लिहितोय का अखिल भारतीय सेवा वर्तवणूक. बरोबर, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा वर्तणूक अधिनियम 1968 अंतर्गत 1968च्या नियम 11 अंतर्गत नागरी सेवकाने कोणत्या भेटवस्तू स्वीकाराव्या आणि कोणत्या भेटवस्तू स्वीकारू नये याबद्दल काही बंधने घालून दिली आहे. तर वरील घटना अभ्यासनामध्ये मी त्या बंधनांचे पालन करून जर ती गाडी स्वीकारणं, ती कार स्वीकारणं जर योग्य असेल तर त्या कारचा स्वीकार करेल, किंवा ती कार स्वीकारणं जर त्या नियमांमध्ये बसत नसेल, त्या बंधनांमधील बसत नसेल तर मी ती कार स्वीकारण्यास सक्तपणे मनाई करेल. असं आन्सर लिहिलं मित्रांनो. तुम्ही सांगा, अगोदरच्या पहिल्या स्टुडंटने लिहिलेलं जनरल आन्सर का फक्त त्याच्यात सांगितलंय का माझ्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणून मी त्या कारचा स्वीकार करणार नाही. आणि दुसरा स्टुडंट येऊन आन्सर लिहितोय का अखिल भारतीय प्रशासकीय सेवा वर्तवणूक अधिनियम 1968 अंतर्गत कोणत्या भेटवस्तू स्वीकाराव्या आणि कोणत्या भेटवस्तू स्वीकारू नये याचा अंदाज घेऊन मी त्या बंधनांच्या आत, त्या बंधनांच्या अंतर्गत ती कार स्वीकारली जाऊ शकते का नाही याचा विचार करून ती कार स्वीकारेल अथवा ती कार स्वीकारण्यास मनाई करेल. मित्रांनो, तुम्ही सांगा कोणता आन्सर जास्त क्रेडिबल, ऑथेंटिक वाटतंय. आणि तुम्हाला का नाही वाटत मित्रांनो का दुसऱ्या नंबरच्या विद्यार्थ्याला एक्झामिनरनी +1 मार्क द्यावा? का नाही देणार तो? एकीकडे जनरल आन्सर लिहिलंय, एकीकडे पूर्ण ऍक्टचा प्रॉपर रेफरन्स म्हणून आन्सर दिलंय, तर ह्या विद्यार्थ्याला का +एक्स्ट्रा मार्क नाही भेटणार? म्हणजे ज्या नियमांचा, ज्या कायद्यांचा तुम्ही IAS अधिकारी बनल्यानंतर पालन करणं अपेक्षित आहे, एखादा स्टुडंट तो IAS अधिकारी होण्याच्या अगोदरच एक्झामिनरला दाखवून देतोय का मी कायद्याचं आणि नियमांचं पालन करणारा व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर मला कायद्याचं आणि नियमांचं ज्ञान देखील आहे. म्हणजे बेसिकली एक्झामिनर समोर कशी चॉईस येऊन जाते माहितीये का? जे पहिल्या स्टुडंटने आन्सर लिहिलं ना ते ऍव्हरेज एक बालिशपणाचा आन्सर वाटतं. आणि जेव्हा तुम्ही असे प्रॉपर रेफरन्स देऊन, घटनात्मक रेफरन्स देऊन जेव्हा तुमचे आर्ग्युमेंट मांडता, नाही तर तुमचे मुद्दे मांडतात ना, तर ते तुमचं मॅच्युरिटीचं आणि सजग आन्सर वाटतं. तर हे +1 ते 2 मार्क तुमच्या मॅच्युरिटीला भेटतात. आणि ही मॅच्युरिटी तुमच्या कशामधून दिसते का? तुम्ही त्या प्रॉपर कायद्यांचा रेफरन्स देऊन, प्रॉपर नियमांचा रेफरन्स घेऊन जेव्हा डिसिजन घेता तेव्हा तुम्ही एक्झामिनरला दाखवताय का बघा मी वैधानिकता फॉलो करणारा माणूस आहे, मी लिगॅलिटी फॉलो करणारा माणूस आहे आणि मी कायद्याच्या चौकटीत राहून माझी ड्युटी चांगल्या प्रकारे निभावणारा माणूस आहे. तर का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं +1 मार्क नाही भेटणार? आणि अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक केस स्टडीमध्ये असे 1 ते 2 कायद्याचे रेफरन्स देत चालले ना मित्रांनो, तर प्रत्येक केस स्टडीमध्ये तुम्हाला 1 ते 2 प्लस मार्क आरामात होणार आहेत. आणि तशा आपल्याला 6 केस स्टडी आहेत, तर तुमचे 8 ते 10 मार्क व्हॅल्यू ऍडिशन मध्ये कुठंच गेले नाही या कायद्याचे रेफरन्स देण्यामुळे मित्रांनो. आता तुम्ही सांगा मित्रांनो, मी का नाही दावा करावा का माझ्या विद्यार्थ्यांनी 120 पेक्षा 1 पण मार्क कमी नाही आणायचा? कारण का आपण एवढं मायन्यूट डिटेलिंग वर काम करतोय. बरेचसे जण काय मित्रांनो ऍव्हरेज आन्सर लिहून 90-100 वर अडकणार आहे. माझी ड्युटी काय आहे, त्या 90 पासून तुम्हाला 120 वर नेणं ही माझी ड्युटी आहे. हे 90 कधी
जेव्हा मी तुम्हाला सामान्यपणे एखादी कन्सेप्ट इथिक्स शिकून टाकतोय ना, तर तुम्ही स्वतः सबल आहात का तुम्ही स्वतः आन्सर लिहून 90 देऊ शकता. पण ऍज अ टीचर म्हणून, ऍज अ गाईड म्हणून, ऍज अ ट्रेनर म्हणून माझं काम काय आहे का तुम्हाला इथं 90 पासून 120 पर्यंत न्यायचं आणि महाराष्ट्रातल्या मराठी स्टुडंटला 30 मार्काची एज एकट्या इथिक्स मध्येच द्यायच्या इंग्लिश स्टुडंटच्या कम्पॅरिझन मध्ये. नाही तर जे पण अदर ऑल इंडिया लेवलचे स्टुडंट असतील तर हे 30 मार्काची एज देणं हे माझं काम आहे. आणि ह्याच्यासाठीच मी जे तुम्हाला नेहमी व्हॅल्यू ॲडिशन सेक्शन ए मध्ये पण एवढं व्हॅल्यू ॲडिशन दिलंय, नाहीतर केस स्टडीसाठी पण एवढं व्हॅल्यू ॲडिशन देण्याचं काम करतोय ना. याचं कारण काय ते हेच आहे का जे 30 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळून द्यायचेत ना, त्यातले 8 ते 10 मार्काचा जुगाड तर आजच्याच तुमच्या सेशन मध्ये होणार आहे. पुढच्या सेशन मध्ये जेव्हा आपण न्यायालयाचे निकाल पाहणार आहे त्याच्यातून 5-7 मार्क एक्स्ट्रा भेटतील. अशा प्रकारे 15 ते 20 मार्क या एकट्या केस स्टडी मधूनच तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे माझं काम आहे, तुम्हाला 90 ते 120 पर्यंत जी तुमचा प्रवास आहे ना, त्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ देणं हे माझं प्रमुख काम आहे ऍज अ टीचर ना, ऍज अ गाईड म्हणून. तर आजचं लेक्चर त्याच्यामुळे हे खूप क्रुशियल होणार आहे मित्रांनो. जे तुम्हाला आपण सगळे कायदे वगैरे सांगितले इन डिटेल, तर आपण त्याच्याबद्दल आपण प्रामुख्याने बोलणार आहे मित्रांनो. आणि एवढी डिटेल आणि एवढी प्रॉपर लेक्चर सिरीज होऊ राहिली मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही पण डोळे झाकून विश्वास करा. आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल तर क्रॉस चेक करून बघा का आपला घेण्याचा अप्रोच आणि टॉपरनी लिहिलेले आन्सर प्लस PYQ वेगवेगळे विचारले गेलेले. त्यातल्यात मला एक गोष्ट आनंदाने सांगू वाटते का काल एक आपल्या व्हिडिओ लेक्चरवर एक खूप छान कमेंट आली जी मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवावी लागते, ज्याने माझा एवढा जास्त आत्मविश्वास दुणावलाय का व्ह्यूज कमी येत आहेत जास्त येत आहेत ती नंतरची गोष्ट आहे. पण जेव्हा अशा कमेंट्स येतात ना मित्रांनो, तेव्हा एक नवीन ऊर्जा नवीन ताकद भेटते का आपण जे करतोय ना ते योग्य मार्गाने करतोय मित्रांनो. तर एका स्टुडंटनी कमेंट लिहिलेली आहे का मराठी मुलांना स्वतःच्या हुशारीवर तर 100% भरोसा आहेच, पण देश पातळीवर आपली भाषा ही आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जायची सुवर्ण संधी देईल की आपल्याला आपल्या स्वप्नापासून दूर लोटेल याची एक मनात भीती असायची. पण तुमच्यामुळे कॉन्फिडन्स आलाय. तुम्ही ग्रेट आहात सर. थँक्यू तुमच्या अनमोल मार्गदर्शनासाठी. आता हे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला माझा उदो करून घेण्यासाठी वाचून नाही दाखवलं, पण जसं तुम्ही तुमचा अभ्यास करता तुम्हाला पण एक म्हणतात ना शाबासकीची थापची गरज असते, किंवा तुम्हाला पण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर चांगल्या मार्कांची अपेक्षा असते ना, त्याच प्रकारे जेव्हा मी एवढे क्वालिटी लेक्चर एवढ्या मेहनतीने घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे लेक्चर जरी तुम्हाला 1-1.5 तासाचं दिसत असलं तर त्याच्या मागं 3-3, 4-4 दिवसाची मेहनत असते एका लेक्चर मागं. तर तेव्हा मग आपण जे कार्य करतोय त्याची खरंच लोकांना गरज आहे का, किंवा ते खरंच लोकांना आवडतंय का, रुचतंय का, किंवा त्यांना ते परीक्षाभिमुख वाटतंय का, तर ह्याची आपल्याला फीडबॅक भेटणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर जेव्हा तो काल फीडबॅक तसा मिळाला ना तर माझी छाती अजून फुगली, कारण जेव्हा मी सुरू केलं ना विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर सिरीज घेण्याचा निर्णय घेतला होता का इथिक्स तर घ्यायचंय पण मराठी मीडियम मधून घ्यायचं, म्हणजे मी इंग्लिश मीडियम मध्ये पण शिकू शकतो आणि मराठी मीडियम मध्ये पण इथिक्स शिकू शकतो. तर बरेचसे लोक माझ्यावर हसत होते, नाही तर माझ्यावर टीका करत होते का अरे तुझं मराठी मीडियम मध्ये घेशील तर ऑलरेडी तुझ्याकडं खूप कमी सोशल बेस असन का, कमी विद्यार्थी मराठीमध्ये तयारी करतात, कमीच लोक तुझे लेक्चर पाहतील. पण याच्याऐवजी तू जर इंग्लिश मध्ये घेतलं तर इंग्लिश मध्ये तयारी करण्याची संख्या लाखो मध्ये आहे, तर तू खूप लवकर फेमस आणि व्हायरल होशील जर तू इंग्लिश मधून घेतलं तर. तर विद्यार्थी मित्रांनो मी त्यांना एवढंच म्हणलं का मी हमखास इंग्लिश मधून घेऊ शकलो असतो, पण आपलं कार्य काय आहे का जिथं ऑलरेडी कोणी काम केलेलं नाही ना आपल्याला तिथं काम करायचंय. इंग्लिश मीडियम मध्ये ऑलरेडी 50-100 मेंटरनी स्वतःचे लेक्चर्स टाकलेले आहेत, जिथं कमी नाही तिथं अजून कमतीत भरती आपण पडायचं आणि त्या लोकांसाठी कार्य करायचं. ह्याच्यापेक्षा जिथं ऑलरेडी कंटेंटची कमी आहे तिथं मी माझ्या माय मराठीसाठी माझ्या मायबोली मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी का मेहनत नाही घ्यावी, आणि त्याच्यातून हा डिसिजन घेतला होता आपण का आपल्याला मराठीत लेक्चर सिरीज घ्यायची आहे. तर जेव्हा असे फीडबॅक येतात अशा कमेंट्स येतात ना मित्रांनो तर अशी छाती फुगून जाते, हे स्वतःला म्हणायला आणि इतरांना दाखवायला देखील का माझा डिसिजन हा योग्य होता मराठी मीडियम मध्ये लेक्चर सिरीज घेण्याचा.
तर तुम्ही पण जास्तीत जास्त आपल्या लेक्चर सिरीज बद्दल कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली लेक्चर सिरीज पोहोचवा, मराठी माध्यमातील प्रिपेअर करणाऱ्या MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांपर्यंत, जेणेकरून मला माझ्या डिसिजनवर अजून जास्त प्राऊड होईल मित्रांनो. तर ठीक आहे, बस बरंच झालं आज बोलबिच्छन, मेन लेक्चरवर सुरुवात करूया. तर आजच्या लेक्चरचं महत्व तर मी तुम्हाला उदाहरण देऊन प्रूव्ह करूनच दाखवलं. तर आज आपण जनरली काय करणार आहे, लेक्चरचा फॉर्मॅट काय असणार आहे का महत्वपूर्ण कायदे पाहणार आहेत आणि ते कायदे एखाद्या केस स्टडीमध्ये रेफरन्स म्हणून आपण कशा प्रकारे यूज करू शकतो, नाही तर तुम्ही कशा प्रकारे तो घटना अभ्यास आल्यावरती ते नियम यूज करायचे ते पाहायचंय. आता मी सांगतानाच तुम्हाला अगोदरच सांगितलं का हे व्हॅल्यू ॲडिशनचं लेक्चर आहे मित्रांनो. तर मी आता तुम्हाला वेगवेगळे कायदे त्याचे वेगवेगळे अधिनियम शिकवणार आहेत. तर ते ऍज इट इज कुठंच कामाने येणार. तर व्हॅल्यू ॲडिशन नावातच काय असतं, तुमच्या अँसरला व्हॅल्यू ऍड करणारी गोष्ट म्हणजे काय, ते व्हॅल्यू ॲडिशन आहे. तर मी तुम्हाला एखादा कायदा त्याच्यातल्या 5-6 नियम सांगितले ना, तर असं नाही होणार का ते 6च्या 6 नियम तुम्हाला कुठं कामा येऊन जातील, पण त्याच्यातला एखादा नियमाचा रेफरन्स तुम्हाला काय करायचंय, तुमच्या त्या घटना अभ्यासामध्ये देऊन टाकायचंय, जो रिलेव्हंट असेल त्या प्रकारे, बरोबर. तर आता पहिला नियम जो पाहायचा जो सगळ्यात फंडामेंटल आहे, म्हणजे तुम्ही इथिकचा अभ्यास करू न करू, कुणी माझी लेक्चर सिरीज फॉलो करू न करू, त्या प्रत्येक UPSCच्या विद्यार्थ्याला हे माहिती पाहिजे. अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्यपूर्ण खूप लोकांना याच्याबद्दल माहितीच नाहीये. पण आपण ज्या सेवेमध्ये जाणार आहोत, नाही तर ज्या पदावर राहून आपण कार्य करणार आहोत, तर त्या पदाद्वारे आपल्याला काय अधिकार देण्यात येतात किंवा आपल्यावर काय बंधनं आहेत ना, ते माहिती असणं खूप गरजेचं वाटतं एक ऍस्पिरंट म्हणून तरी तुम्ही. तर पहिला आपला कायदा तोच असणार आहे जो आपण ऍस्पिरंट म्हणून जाणून घेतला पाहिजे. आणि आपल्या निम्म्यापेक्षा जास्त केस स्टडी ह्या कायद्यावर आधारित असतात. बऱ्याचशा केस स्टडीमध्ये आपल्याला हे सांगितलं असतं ना की तुम्ही नागरी सेवक आहे तर तुम्ही काय करताल वगैरे. तर अशा वेळेस हा कायदा खूप जास्त भूमिका खूप महत्वाची भूमिका बजावतो. तर कोणता कायदा आहे तो, अखिल भारतीय सेवा वर्तवणूक नियम 1968. मी प्रशासकीय सेवा म्हणलो, त्याच्याऐवजी फक्त सेवाच येते मागच्या साईडमध्ये जेव्हा समजून सांगत होतो. तर काय येते, अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1968. तर त्याचा पहिला जो नियम दिला होता ना मित्रांनो, जे आपण फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस शिकलो ना, तर मोस्टली त्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, का अधिकाऱ्यांनी लोकांच्या सेवेसाठी काम करावं, अनुकंपा दाखवावी, डेडिकेशन दाखवावी, निष्ठा दाखवावी, या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मी तो पॉईंट इथं रिपीट नाही केला. पुढचा महत्वाचा पॉईंट घेतलाय जो केस स्टडीला खूप हेल्पफुल ठरू शकतो, तो म्हणजे काय, अखिल भारतीय सेवा वर्तवणूक अधिनियम याच्यामधला जो नियम नंबर 3 आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश लेखी स्वरूपात असतील, हे या कायद्यामध्ये सांगितलेले आहे. का अधिकारी जेव्हा वरिष्ठ अधिकारी त्याच्या ज्युनियरला काही सल्ला देतोय नाही तर एखादं आदेश देतोय का असं वागावं, तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे, ते लेखी स्वरूपात दिलं पाहिजे. आता नेहमी असं होणार नाही मित्रांनो का प्रत्येक वेळा अशी सिच्युएशन असेल का अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपातच आदेश दिले पाहिजे. कधीतरी इमर्जन्सी पण असू शकते, तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणतात ना ओरली तोंडी स्वरूपात त्याला आदेश देऊ शकतो, पण त्यांनी लवकरात लवकर ते आदेश दिल्यानंतर, तोंडी आदेश दिल्यानंतर परत त्याला लेखी स्वरूपात ते त्या अधिकाऱ्याला आदेश देणं महत्वाचं आहे. म्हणजे म्हणण्याचा मुद्दा काय आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमी आदेश हे लेखी स्वरूपात द्यावे. मग तू म्हणता सर आम्हाला ह्याचा केस स्टडीमध्ये काय फायदा आहे, तर केस स्टडीमध्ये आपल्याला मित्रांनो बऱ्याच वेळा असा सिनेरिओ दिलेला असतो का तुमच्या सिनियर तुम्हाला एक गोष्ट योग्य वाटतेय, पण तुमचा सिनियर तुम्हाला अयोग्य कृती करायला भाग पाडतोय. तर तुम्ही अशा वेळेस काय करता, तर तिथं तुम्ही हा खूप महत्वाचा पॉईंट लिहू शकता का अखिल भारतीय सेवा वर्तवणूक नियम 1968च्या नियम 3 अनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश हे लेखी स्वरूपात असावे असे सांगितले आहे. तर मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याचा जो कोणता आदेश असेल तो लेखी स्वरूपात द्यायला सांगेल. मग ह्याचा फायदा काय होईल, मग तुम्ही तेव्हा लगेच लिहू शकता का जेणेकरून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेत ते अनैतिक असू द्या किंवा अयोग्य जे पण असतील, त्याची जर मी अंमलबजावणी केली आणि काही नकारात्मक परिणाम घडून आले, तर उद्या जी माझ्यावर कारवाईची टांगती तलवार असणार आहे
तेव्हा हे लेखी स्वरूपातील जे आदेश असतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे ते माझं संरक्षण करतील. किती ऑथेंटिक आणि किती चांगला पॉइंट होऊन जातो मित्रांनो. तुम्ही कायद्याचं रेफरन्स वेल अँड गुड, प्लस तुम्ही जेव्हा लेखी स्वरूपात त्याला आदेश मागताय तर त्या अधिकाऱ्याला स्वतःला चाप बसल, तो 10 वेळा विचार करेन का मी लेखी स्वरूपात याला आदेश दिले पाहिजे का नाही, कारण ते ऑन रेकॉर्ड येऊन जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट का तुम्ही केलेल्या कृतीचं फ्युचरमध्ये जर समर्थन करायचं असेल तर तुमच्याकडे काय आहे, एक पुरावा निर्माण होऊन जातो का मी अशा प्रकारे वागलो, कारण काय का माझे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी मला ते ऑर्डर दिले, त्यांनी मला आदेश दिले होते. तर अशा प्रकारे जेव्हा पण तुम्हाला आदेश वगैरे दिलेले असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, तुम्ही लगेच तिथे करायचे, लिहून टाकायचा हा पॉइंट का ते आदेश लेखी स्वरूपात असायला हवे. आणि इव्हन इन केस एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः वरिष्ठ अधिकारी असले आणि तुम्ही ज्युनियरला ऑर्डर देत असाल ना, तर तुम्ही हे लिहायचं का अखिल भारतीय सेवा वर्तणूक नियमानुसार मी लेखी स्वरूपात आदेश देण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून जास्तीत जास्त पारदर्शक पद्धतीने कारवाई केली जाईल. अशा प्रकारे तुम्ही या नियमाचा यूज करू शकता. त्यानंतर नियम नंबर 4 काय म्हणतो याच अखिल भारतीय सेवा वर्तणूक अधिनियमाचा, का कुणीही सेवकाने आपल्या परिवारातील सदस्याला खाजगी कंपन्यात रोजगार मिळावा म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्या पदाचा वापर करू नये. आता जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, IAS ऑफिसर म्हणून जेव्हा किंवा सुपर क्लास 1 ऑफिसर म्हणून जेव्हा आपण जिल्ह्यामध्ये कार्यरत करतो, नाहीतर जेव्हा तुमचं प्रमोशन पण होऊन जातं, जेव्हा तुम्ही अतिरिक्त सचिव, प्रमुख सचिव, प्रधान सचिव म्हणून कार्य करतात ना, तर तुम्हाला ऑफिशियल पॉवर तर भरपूर असते मित्रांनो, पण या पदाच्या वजनामुळं अनऑफिशियल पॉवर पण भरपूर मिळून जातात. म्हणजे तुमच्या मर्जीचा सन्मान करणारे लोक खूप मिळून जातात. का तुम्ही ऑफिशियली जरी नाही म्हणले, तुम्ही फक्त एखादा नॉर्मल कॉल पण केला, नाही तर चालता कोणाला म्हणून पण टाकलं का हा माझा असा चुलत भाऊ आहे, माझा मामे भाऊ आहे, माझी आत्तेबाईने तुमच्या कंपनीमध्ये त्याला काही काम भेटतंय का बघून टाका, असं जरी तुम्ही फ्लोमध्ये सांगितलं तर तुमच्या बोलण्याला एवढं वजन असन का तो कंपनीवाला 100% तुमचा जो पण नातेवाईक असेल त्याला तो काय करणार, नोकरीवर घेणार. तुम्ही म्हणता सर ह्याच्यात चुकीचं काय आहे, तर ह्याच्यात चुकीचं हे मित्रांनो, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. आज तुम्ही त्या प्रायव्हेट कंपनीवाल्याकडून किंवा त्या शासकीय जो पण ती ऑर्गनायझेशन असेल त्याच्याकडून जर तुम्ही एखाद्या फेवरची, एखाद्या फायद्याची अपेक्षा करताय ना मित्रांनो, तर उद्या तो पण कंपनीवाला तुमच्याकडून फेवरची आणि फायद्याची अपेक्षा करेल. का एखादं टेंडर निघलं तर त्या कंपनीला भेटलं पाहिजे, नाही तर त्या कंपनीवर एखादी कारवाई होत असेल तर ती जास्त स्ट्रिक्टली नाही व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे मग काय होईल, मी तुझं काम करतो, तू माझं काम कर, असं साठं लोटं सोडून जाईल मित्रांनो. आणि त्याच्यामुळं मग हे काय करण्यात आलेलं आहे, हे अधिनियम पारित करण्यात आलेलं आहे का तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या पदाचा गैरवापर करायचा नाहीये. आणि इथं परत काय आपला जो क्लासिकल इथिकल डायलेमा जो आहे ना, व्यक्तिगत जीवन विरुद्ध सार्वजनिक जीवन, का तुम्ही तुमच्या नातेवाईकांसाठी काम करताल का तुमचं जे सार्वजनिक जीवनासाठी सगळ्यात चांगलं आहे त्या प्रकारे वागताल, हे इथं पाहिलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला जे दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग सेकंड ARC मध्ये सांगितलेलं आहे का आज IAS अधिकारी नाही तर प्रशासकीय अधिकारी नेहमी त्याचा जो पब्लिक इंटरेस्ट आहे त्याला सर्वोच्च ठेवल. तर त्या पब्लिक इंटरेस्टला सर्वोच्च ठेवण्यासाठी हा अधिनियम करण्यात आलेला आहे का कोणताही अधिकारी स्वतःच्या फक्त परिवाराचं भलं करण्याच्या चक्करमध्ये चुकीचे निर्णय त्यांनी घ्यावे नाही. त्याच्या पुढचा अधिनियम कोणता आहे, नियम क्रमांक 5, का कुणीही संधी सेवक राजकीय पक्षांचा सदस्य असणार नाही किंवा पक्षांशी संबंध ठेवणार नाही किंवा कोणत्याही राजकीय आंदोलनास मदत करणार नाही. आता हे टाकण्याचं रिझन काय मित्रांनो स्पेसिफिकली, तर याचं स्पेसिफिक आपण जेव्हा फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिस, नागरी सेवेसाठी मूलभूत मूल्य हा जेव्हा घटक पाहिला होता ना, तेव्हा आपण त्याच्यामध्ये कोणते 2 महत्वपूर्ण घटक पाहिले होते. एक तर काय, इम्पार्शियालिटी, निपक्षपातीपणा, आणि दुसरा कोणता, नॉन पार्टिझनशिप. तर अधिकाऱ्याने निष्पक्ष राहावं याच्यासाठी हा नियम खूप जास्त महत्वपूर्ण आहे.
तुम्ही म्हणता का सर, तर जस्ट इमॅजिन मित्रांनो, अधिकारी काय आहे, फॉर एक्झाम्पल हा आपला प्रशासनाचा पिरॅमिड आहे, बरोबर. इथं सगळे मंत्री संत्री लोक बसलेले जे पण असतील ते, आणि हे आपल्या अधिकारी वर्ग आहे, बरोबर. तर हा जो अधिकारी वर्ग आहे ना मित्रांनो, हा काय आहे, याला काय म्हणलं जातं, परमनंट एक्झिक्युटिव्ह, कायमचे कार्यकारी अधिकारी. का हे परमनंट असणारे, एकदा सर्व्हिसला लागले तर हे रिटायरमेंटच घेतील शक्यतो. ह्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर बाकी तर कोणत्याच कारणाने ह्यांना काढलं जाऊ शकत नाही. आणि हे जे वरचे आहेत ना, हे पण एक्झिक्युटिव्ह आहे, जे आपण म्हणतो ना गव्हर्नमेंट, शासन, मंत्रिमंडळ, हे पण एक्झिक्युटिव्हचाच पार्ट आहे. पण हे कोणते आहेत, हे टेम्पररी एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहेत. हे तात्पुरते एक्झिक्युटिव्ह, टेम्पररी, तात्पुरते कार्यकारी मंडळ आहे. तुम्ही म्हणतात तात्पुरते कशावरून, तर प्रत्येक गव्हर्नमेंटला दर 5 वर्षाला काय निवडणुकांना सामोरं जावं लागतं. तर हे जे असतं ना, हे जे कार्यकारी मंडळ आहे ना, ते 5 वर्षासाठीच असतं, ते परमनंट नाहीये, ते टेम्पररी आहे. मग अशा वेळेस जर असं झालं का एखाद्या अधिकाऱ्याने काय केलं, का इथं एखाद्या विशिष्ट पक्षाचं सरकार आलेलं असलं, तर त्या पक्षाप्रती ह्या अधिकाऱ्याची निष्ठा निर्माण झाली, बरोबर. मग तो काय झाला, याच्यात नॉन पार्टीजन असणं गरजेचं होतं, पक्षीय निरपेक्षता पाळणं महत्वाचं होतं. पण इथं काय झालं, तो पक्षपातीपणा करायला लागला आणि तो या विशिष्ट पार्टीच्या जवळ गेला. तर मग ह्याच्यामुळं काय होईल, का जेव्हा नंतर गव्हर्नमेंट जरी चेंज झाली 5 वर्षानंतर, तर इथल्या अधिकाऱ्याची जी निष्ठा आहे किंवा लॉयल्टी आहे ती तर जुन्याच गव्हर्नमेंटला असणार ना. मग तो काय करणार, का नवीन जरी गव्हर्नमेंट आलं तर तो काय करणार, मग जाणीवपूर्वक चांगलं काम करणार नाही. नाहीतर जे पण गव्हर्नमेंटचं काम चालू आहे, प्रशासनाचं काम चालू आहे, त्याची माहिती त्या जो जुना सत्ताधारी पक्ष होता, जो आता विरोधकामध्ये आहे, त्यांना पुरवण्याचं काम करीन. तर अशा प्रकारे तो शासन विरोधी कृती करू शकतो. त्याच्यामुळे नेहमी संधी सेवकाकडून काय अपेक्षित केलं जातं, का तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसावा किंवा त्यांनी कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवू नये. याचं मेन कारण हे मित्रांनो, तुम्ही बराच वेळा ऑब्झर्व केला असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपण भाग्यशाली, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे एक वेगवेगळे म्हणतात ना, धार्मिक तेढ, जातीय तेढ एवढे आपल्या इकडे पाहिलं जात नाही. त्याबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत पण आपण खूप जास्त लकी आहोत, का आपल्या इकडे महिलांची सुरक्षा खूप चांगल्या प्रकारची आहे इतर राज्यांच्या तुलनेत. काही घटना होतात पण कम्पॅरेटिव्हली. आणि त्याच्यातच एक गोष्ट मी अजून जोडल, का हे जे अधिकाऱ्यांची लॉबी जी असते ना मित्रांनो, ती अजून महाराष्ट्रात एवढी जास्त वाढलेली नाहीये. तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारमध्ये नेहमी पहा मित्रांनो, जसं सत्ता बदलते तसं मोठ्या प्रमाणावर IAS IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होत्या. तुम्ही कधी पण न्यूज पहा, का एक सरकार गेलं आणि दुसरं सरकार आलं ना नॉर्दर्न स्टेटमध्ये, तुम्हाला मोठ्या प्रमाणावर नागरी सेवकांच्या बदल्या होताना दिसतात. याचं कारण काय, हे व्यक्ती काय करतात, मग जे शासनात आलेले ते पाहतात का हे ऑलरेडी दुसऱ्या पक्षाशी यांची निष्ठा आहे, तर मग हे काय करतात, जे पण मुख्यमंत्री मंत्री आहेत, का ह्या अधिकाऱ्यांची बदली करून जे स्वतःच्या मर्जीतील अधिकारी आहे ना त्यांना आणण्याचा प्रयत्न करतात. तर हे मोठ्या प्रमाणावर चालताना आपल्याला दिसतं. आणि असं होऊ नये याच्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे. तर कोणत्याही केस स्टडीमध्ये तुम्हाला जर असं सांगितलेलं असेल का तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाची बाजू घ्या, नाहीतर विरुद्ध पक्षासोबत हातमिळवणी करा, तर ते करू नका, कारण ते नियम 5 अंतर्गत अनैतिक, अयोग्य आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या घटना अभ्यासामध्ये तुमच्या नातेलगाला काही मदत करायची असेल किंवा त्यांच्या रोजगारासाठी काही मदत करायची असेल ना, तर तिथं पण तुम्ही फर्मली स्टँड घ्या, का मी अशा प्रकारे वागणार नाही. कारण अखिल भारतीय सेवा वर्तणूक नियम 1968 नुसार कुणीही सेवकाने आपल्या परिवारातील सदस्याला खाजगी कंपन्यात रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करणं हे चुकीचं, अनैतिक, अयोग्य आहे. दॅट्स इट. तुम्हाला याच्यानंतर काही जस्टिफाय करायची गरज नाही, कारण तुम्ही मेन जस्टिफिकेशन जे नियमाला धरून पाहिजे, जे वैधानिकतेला धरून पाहिजे, ते ऑलरेडी दिलेलं असेल. आता तुमच्यातले बरेच विद्यार्थी म्हणतात मित्रांनो मला, का सर आता ते ऍक्ट वगैरे तर लक्षातच राहून जाईन आमच्या, पण हे सगळे अधिनियम आता तुम्ही एवढे कायदे घेणार, त्याच्यातले प्रत्येक अधिनियम लक्षात ठेवणं हे खूप टफ होऊन जाईल. नाहीतर
एखादा नियमाचा नंबर लिहिताना चुकला काही झालं तर काय करावं आम्ही, तर याच्यावर पण सोल्युशन आहे आपल्याकडं. आता हे मी नियम नंबर वाईज का दिलेत, मला तुम्हाला शिकवायचं म्हणून मी एवढ्या डिटेलमध्ये दिलेत. पण तुम्हाला हे जर नियम लक्षातच राहत नसतील का नियम क्रमांक काय, तर बिलकुल घाबरण्याची गरज नाहीये. एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं काहीच आपल्याला कंपल्शन नाहीये. तुम्ही फक्त या कायद्याचा रेफरन्स देऊन त्या घटना अभ्यासाला जी पण सुटेबल नियम असणार आहे तो नियमाचा जो पण पॉइंट आहे ना तो लिहून टाका. तिथं तुम्ही एक्झॅक्ट नंबर लक्षात नाही ठेवला तरी जमन. एक्झामिनरला हेच खूप जास्त आहे का एखादा ऍस्पिरंट येऊन कायद्याचा रेफरन्स देऊन लिहितोय, तर तिथं तुम्ही नियम जरी नाही लिहिला तरी तुमच्या मार्कावर काही परिणाम होणार नाही. कारण बरेच स्टुडंट मग असे मला भेटतील का सर ते नियमच लक्षात राहत नाहीये, आणि मग आपलंही दास आहे माहितीये का, जे होतंय ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि जे नाही होते ना मग त्याच्यावरच लोक एवढे फोकस होऊन जातात का बाकी नियम लक्षात ठेवणं लांबच, मग प्रत्येक जण ते नियमांचे क्रमांकच पाठ करायला बसल. तर तसं नका करू. ब्रॉडली नियम लक्षात ठेवा आणि कायदा लक्षात ठेवा, तुमचं काम डन आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. तर याच्या पुढे जो आपल्याला नियम पाहायचा आहे, जो नियम क्रमांक 7 मध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगितलेलं आहे. काय म्हणतो नियम क्रमांक 7? तो शासनावरील टीकाबद्दल आहे मित्रांनो. का शासनावर नागरिक सेवकांनी टीका करायला पाहिजे का नाही, कोणत्या कोणत्या केसेसमध्ये नाही करायला पाहिजे, त्याची एक लिस्ट दिलेली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचंय. तर पहिलं काय, कुणी सेवक प्रसार माध्यमांच्या साहाय्याने शासनाच्या धोरणांवर टीका करणार नाही. खूप जास्त महत्वाचं मित्रांनो. तुम्ही पण आजकाल पाहिलं असेल, आतापर्यंत पाहिलं असेल, कोणताही नागरिक सेवक तुम्हाला मीडियामध्ये गव्हर्नमेंटची बुराई करताना दिसत नाही, गव्हर्नमेंटला वाईट म्हणताना दिसत नाही. तर तुम्हाला नेहमी वाटत असेल का अरे हे पॉलिटिशियन्स तर एवढे चुकीचे वागतात, मग हे सिव्हिल सर्वंट स्टँड का घेत नाही, तर मीडियामध्ये जाऊन त्यांच्याबद्दल बोलत का नाही. याचं कारण हे का ते जर प्रसार माध्यमाच्या मध्ये जाऊन शासनावर टीका करायला लागले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मोठ्या प्रमाणावरती. पण कारण का, कारण कायद्यामध्ये ऑलरेडी सांगितलंय का कुणी सेवक प्रसार माध्यमांच्या साहाय्याने शासनाच्या धोरणावर टीका करणार नाही. तुम्ही म्हणता सर कायद्याने असं का सांगितलं का तुम्ही शासनाच्या धोरणावर टीका नाही केली पाहिजे, उलट क्रिटिसिझम तर खूप चांगलं आहे ना, टीका केल्यावर प्रगती होते, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला, बऱ्याच गोष्टी तुम्ही मला सांगता. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो ना मित्रांनो तुम्हाला, एक महत्वाची मेन गोष्ट लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला म्हणलो, हे टेम्पररी एक्झिक्युटिव्ह, हे परमनंट एक्झिक्युटिव्ह, हे दोघं मिळून लोक कल्याणासाठी काम करत असतात. नाही तर जनतेसाठी, लोक कल्याणाचं पण जाऊ द्या, पण ते एका प्रकारे शासनाचा भाग आहे. आणि जर असं झालं, हे जर आपापसातच भांडत असले का हे अधिकारी ह्या मंत्र्यांच्या विरोधात बोलतात आणि हे मंत्री मग त्यांना त्रास द्यायचा म्हणून काय करतात, ते अधिकारी त्यांच्यावर टीका केली त्या अधिकाऱ्यांनी म्हणून काय करतात, त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात. हे जर असं चालू राहिलं तर आपलं प्रशासन चालणारच कसं काय. हे जर आपापसातच ह्यांच्यात कोऑर्डिनेशन नसलं, समन्वय नसलं तर आपलं प्रशासन कसं काम करणार. तर ह्याच्यासाठी ही आपल्याला महत्वपूर्ण तरतूद केलेली दिसते. तर सगळ्यात पहिली तरतूद काय, का तुम्ही शासनाच्या धोरणांवर टीका करू नये. तर मग अशा वेळेस तुम्हाला एखाद्या घटना अभ्यासामध्ये जेव्हा सांगितलेलं असतं ना का तुम्ही एखादी शासनाची चुकीची कृती चालू असेल तर तुम्ही त्याचा मीडियाच्या लोकांना माहिती दिली पाहिजे, नाही तर मीडियाच्या लोकांमध्ये ती न्यूज लीक केली पाहिजे. असा जेव्हा ऑप्शन दिलेला असतो ना तिथं तुम्ही असं लिहू शकता का अखिल भारतीय सेवा वर्तवणूक अधिनियम 1968 नुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे का कुणीही संधी सेवकांनी प्रसार माध्यमाच्या साहाय्याने शासनाच्या धोरणावर टीका करणं हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे वागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कृतीचं समर्थन करू शकता. दुसरे काय, केंद्र व राज्य शासनाचे संबंध बिघडतील अशी मते मांडणार नाही. जसं तुम्हाला माहिती आपण म्हणतानाच काय म्हणतो, ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवा. का जे अखिल भारतीय सेवाचं असं असतं का त्यांची निवड, त्यांची ट्रेनिंग हे काय केंद्र सरकारद्वारे केली जाते, पण ते प्रामुख्याने कुठं कार्य करतात, राज्य शासनाच्या अंतर्गत कार्य करतात. म्हणजे दोन्हींना ते जबाबदार आहे, केंद्र आणि राज्य शासन. तर मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं, दोन्हींमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्मूथली कार्य कसं करतील ह्याच्यावर फोकस करायचं. उलट ह्यांच्यावर
टीका करून ह्यांच्यामधील संबंध बिघडवण्याचे काम नाही करायचे, असं आपल्याला हा कायदा म्हणताना दिसतो. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, जे भारताचे परराष्ट्र संबंध बिघडतील असे वक्तव्य करणार नाही. ऑलरेडी आपल्या घटनेमध्ये म्हणजे इव्हन सामान्य नागरिकांसाठी पण ही तरतूद करण्यात आली. तुम्ही आर्टिकल 19 कलम 19 जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्या एक्सेप्शन मध्ये पाहताल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर आपल्याला फंडामेंटल ड्युटीज बद्दल पण जेव्हा सांगण्यात आलेलं आहे तेव्हा पण त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे. DPSP मध्ये पण याचं रेफरन्स देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 कॅटेगरीच्या टीका एका नागरिक सेवकाने नाही केल्या पाहिजे किंवा नागरिक सेवकाने या 3 पद्धतीने वागता कामा नये. तर आता कोणत्याही केस स्टडीमध्ये तुम्हाला असे 3 सिनेरिओ कुठे क्रिएट होताना दिसतायत नाही, तर अशा कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसतीये ना, तुम्ही सरळ या ऍक्टचा रेफरन्स घ्यायचा आणि म्हणायचं का मी अशा प्रकारे वागणार नाही, बस दॅट्स इट, संपलं. त्याच्या पुढचा नियम काय, नियम क्रमांक 9, माहितीची अनधिकृत देवाणघेवाण करणे. म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने जे म्हणलं होतं ना, कोणताही सेवक आदेशाशिवाय किंवा आवश्यकतेशिवाय शासकीय माहितीची देवाणघेवाण करणार नाही. तर एखाद्या केस स्टडीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे का तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर एखाद्या मंत्र्याच्या फायद्यासाठी तुम्ही शासकीय माहितीची अनधिकृत देवाणघेवाण करा, तर तिथं तुम्ही काय म्हणायचं, स्ट्रिक्टली नकार द्यायचा का आम्ही त्या माहितीची देवाणघेवाण करणार नाही, दॅट्स इट. पण इथं आवश्यकतेशिवाय, मग तुम्ही म्हणतात सर एक तर आदेश दिल्यानंतर तो तुम्ही करणारच, पण आवश्यकतेशिवाय म्हणजे नेमकं काय, म्हणजे कधी कधी असं जर झालं का माहितीची शेअर करणं, माहिती दुसऱ्या लोकांना देणं ही आवश्यक आहे पण त्याच्याबद्दल शासनाचा आदेश नाहीये किंवा ते शासन म्हणतंय का ती माहिती शेअर करू नका, तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर मग अशा वेळेस आपल्याला महत्वाचा ऍक्ट जो येतो जो आपण पुढे पाहणार आहे, व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट, तो कामात येतो मित्रांनो. काही चुकीचं आहे, काही महत्वाची, काही फॉर एक्झाम्पल का एखाद्या शासकीय विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती इतर डिपार्टमेंटला किंवा कोणाला लीक करायची असेल किंवा कोणाला द्यायची असेल तर ते करणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण आपण फक्त भ्रष्टाचार चालू देऊ राहू शकत नाही ना. मग शासनाचा आदेश जरी नसला तरी ती माहिती दुसऱ्यांना देणं गरजेचं आहे तिथला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी. तर याच्यासाठी व्हिसल ब्लोअर ऍक्ट कामाला येतो, तो काय येतो पुढे आपण पाहणार आहे. तर अशा प्रकारे माहितीच्या अनधिकृत देवाणघेवाण करणं चुकीचं आहे. याच्या पुढचा नियम काय, सनदी सेवकांनी भेटवस्तू स्वीकारताना विविध बंधनाचे पालन करणे आवश्यक आहे, जे की आपण ऑलरेडी तो पॉइंट पाहून घेतलेला आहे. इंट्रोडक्शन मध्येच तुम्हाला महत्व सांगतानाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा नियम 11 काय म्हणतो का कोणी सनदी सेवक हुंडा देणार नाही, घेणार नाही किंवा हुंड्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मागणी करणार नाही. मग तुम्ही म्हणता सर हा नियम एवढा महत्वाचा का होऊन जातो, तर हा नियम ह्याच्यासाठी महत्वाचा आहे का लिडिंग बाय एक्झाम्पल जे आपण म्हणतो ना, का स्वतः उदाहरण प्रस्थापित करणं का मी हे करत नाहीये मग तुम्ही करू नका. फॉर एक्झाम्पल आपण सगळ्या जगाला म्हणतोय, सगळ्या समाजाला म्हणतोय का हुंडा चुकीची पद्धत आहे, हुंडा ही कुप्रथा आहे वगैरे, आणि सगळे शासकीय अधिकारी जर हुंडा घेत फिरत असतील तर हे अनैतिक नाही होणार का, म्हणजे जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, त्या प्रकारचं होऊन जाईल ना ते. तर अशा वेळेस आपल्याला कायद्याने काय बंधन घालून टाकलंय का संधी सेवक हुंडा घेणार नाही, देणार नाही आणि हुंड्याची अप्रत्यक्ष मागणी करणार नाही. तर हे तुम्हाला पण सगळ्यांना लागू असणार आहे. मग तुम्ही म्हणता सर आम्ही तर पूर्ण असं रेट कार्डच पाहिलेत आपल्या समाजामध्ये का पोलीस झाला तर 5 लाख आणि एवढे तोळे सोने, त्याच्यानंतर क्लर्क झाला तर 8 लाख एवढे तोळे सोने, PSI झाला तर 25 लाख 50 लाख आणि 20-25 तोळे सोने. मग ह्या नियमाचं काय सर, तुम्ही आम्हाला नियम शिकवताय, तुम्ही आम्हाला नैतिकता शिकवताय, पण आम्ही समाजामध्ये तर हे सर्रासपणे होताना पाहतोय ना, बरोबर आहे का नाही. मग त्या लोकांवर कारवाई का नाही. तर पहिली गोष्ट मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही समाजामध्ये एखादी चुकीची गोष्ट सर्रासपणे होताना पाहत असताल तर असं गरजेचं नाहीये का मग तुम्ही पण ती फॉलो करावी. कुणीतरी एका व्यक्तीने पुढे येऊन त्या गोष्टीचा विरोध करणं किंवा वेगळा पायंडा घालणं खूप गरजेचं असतं. तर ते पायंडा घालण्यासाठी तुम्ही उभे राहा. तुम्ही उद्या IAS अधिकारी होताय, तुम्ही आज इथिक्सचे सगळे लेक्चर पाहताय, तुम्हाला माहिती आहे हुंडा घेणं अशा प्रकारे अनैतिक आहे हे ते, पण
उद्या तुमच्यातलेच बहुतेक अधिकारी जेव्हा म्हणजे बहुतेक लोक जेव्हा अधिकारी होतात ना तेव्हा ह्या कुप्रथेला बळी पडतात. तर अशा वेळेस कुप्रथेला बळी पडण्याऐवजी मित्रांनो स्वतः एक स्ट्रॉंग स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. का मला नाही पटत, माझ्या नैतिकतेत नाही बसत तर मी नाही घेणार. तुम्ही म्हणता सर आम्ही आमचा एवढा आर्थिक फायदा का सोडावा, आम्ही IAS अधिकारी बनलो तर 50 लाख 1 कोटी तर कोणी पण देईन आम्हाला. बरोबर मित्रांनो, तुम्हाला आर्थिक फायदा नक्की होईल, पण ह्याच्यापेक्षाही जे महत्वाचा फायदा होईल ना जेव्हा तुम्ही हुंड्याला नकार देताल ते तुमचं मानसिक समाधान आहे. आणि जे तुम्हाला कॉन्फिडन्स भेटन का मी माझ्या विचारांसाठी आणि मी माझ्या नैतिकतेसाठी स्टँड घेतलाय, त्याचं समाधान आणि त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला कोटी रुपये देऊन पण भेटणार नाही मित्रांनो कधी. तर एवढं लक्षात ठेवा नेहमी. तर हुंडा रिलेटेड एखादी केस स्टडी असली नाही तर एखाद्या IAS अधिकारी घेताना दाखवलाय तुम्हाला, देऊन टाका हा रेफरन्स. त्याच्या पुढचं काय, नियम क्रमांक 18, कोणताही संधी सेवक आपल्या हितासाठी वरिष्ठांवर तसेच राजकीय किंवा अन्य व्यक्तीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. जे आपण पाहतो ना का स्वतःचं काम करून घेण्यासाठी नाही तर स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मर्जी राखणार नाही, जे राजकीय व्यक्ती वगैरे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या राजकारण्याचं एखाद्या भ्रष्टाचाराचं काम करताय किंवा त्यांनी एखादी चुकीचं एखादा स्कॅम जो केलाय तो लपवण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही काय म्हणताय का तुम्हाला चांगल्या जागी पोस्टिंग दे, माझ्या होम स्टेटमध्ये पोस्टिंग द्या मला. तर अशा प्रकारे तुमच्या कृतीने एखाद्या राजकीय किंवा अन्य व्यक्तीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणं हे अनैतिक आहे आपल्या स्वतःच्या हितासाठी. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला दबावात घेऊन पण आपलं हित साध्य करून घेणं, आपल्या पदाचा वापर करून, ते चुकीचं आहे. तर जिथं कुठं तुम्हाला असं सांगण्यात आलेलं असेल का तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहिले तर तुमचा फायदा होईल, तुम्ही जर तुमच्या त्या राजकीय नेतृत्वाच्या मर्जीमध्ये राहिले तर तुमचा फायदा आहे, तुम्ही एखाद्या कंपनीला सपोर्ट केला तर तुमचा फायदा आहे, तर तिथं धडल्याने तुम्ही लगेच हा रेफरन्स देऊन टाकायचा. या नियमाचा सगळ्यात एव्हरग्रीन नियम आहे अखिल भारतीय सेवा वर्तवणूक नियमचा, का ज्याच्यामध्ये हा नियम तुम्ही ऑलमोस्ट प्रत्येक सिव्हिल सर्वंटच्या केस स्टडीमध्ये यूज करू शकता. तर बिंदास हा नियम वापरत चला, एकदम फ्री हँडेडली यूज करा आणि जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. आय होप हा कायदा तुम्हाला इथपर्यंत क्लिअर कट समजलेला असेल. त्याच्या पुढचा कायदा कोणता आहे आपला, तर तो म्हणजे कार्यालयीन गोपनीयता अधिनियम 1923, ऑफिस सिक्रेसी ऍक्ट 1923. खूप महत्वाचा कायदा आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट खूप सर्रासपणे यूज करते आणि तुम्हाला पण केस स्टडीमध्ये खूप वेळा याचा रेफरन्स येणार आहे. तर सगळ्यात पहिली याची आपण तरतूद पाहून घेऊ, त्याच्यानंतर त्या तरतुदीमधून नाही तर या कायद्यामधून काय समस्या निर्माण होते नागरिक सेवकासमोर किंवा प्रशासनासमोर किंवा सामान्य जनतेसाठी ते आपण पाहणार आहे. तर ह्याचं कलम 5 काय म्हणतं ह्या कायद्याचं, का एखादी व्यक्ती आपल्याकडील गुपित माहितीचा वापर देशाच्या सार्वभौमत्वाच्या किंवा एकात्मतेच्या विरोधात वापरते तेव्हा ती व्यक्ती या कलमांतर्गत दोषी ठरवली जाते. आता तुम्हाला जर असं सांगितलेलं असेल का तुम्ही संयुक्त राष्ट्राचे भारताचे अँबॅसेडर आहात, एखाद्या दुसऱ्या देशाच्या एम्बेसीचे अधिकारी आहात आणि तुम्हाला भारतीय शासनाची माहिती तुमच्याकडे काय आहे काही प्रमाणात दिलेली, आणि तुम्ही जर ती माहिती लीक केली किंवा जे दुसरं राष्ट्र आहे जिथं तुम्ही काम करताय त्यांना जर दिली तर मानवतेसाठी खूप जास्त फायदा होऊन जाईल, मानवतेचं खूप भला होईल, सत्याचा विजय होईल, असं खूप तुम्हाला चढून सांगितलेलं आहे त्या केस स्टडीमध्ये. नंतर विचारलेलं आहे का तुम्ही काय करता, तर तुमच्याकडे 2 चॉईसेस असणार आहे, का मी त्या संबंधित राष्ट्राला ती माहिती देऊन टाकन माझ्या राष्ट्राची माझ्या देशाची, हा पहिला चॉईस. याला डिफेंड करताना तुम्ही क्लिअरली लिहू शकता का त्यांनी मानवतेचा गुण राखला जाईल, सत्याचा विजय होईल. पण त्याच ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर दोष दाखवायचा असेल तर तुम्ही काय दाखवायचा, डायरेक्ट हा कायदा लिहून टाकायचा का कार्यालयीन गोपनीयतेचा कायदा 1923 अंतर्गत आपल्याकडील गुपित माहितीचा वापर देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरुद्ध किंवा एकात्मतेच्या विरोधात करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. दॅट्स इट. तुम्हाला अजून ह्याच्या पुढे काहीच डिफेंड करण्याची गरज नाही. तिकडं किती मानवतेचा विजय होऊ द्या नाही तर सत्याचा विजय होऊ द्या, पण एका नागरिक सेवकासाठी देश अगोदर आहे. देश आणि त्याच्यानंतर तुमचं मानवता ह्युमॅनिझम जे पण असेल ना ते त्याच्यानंतर येणार ते.
ते फिलॉसॉफीमध्ये बोलायला चांगलं वाटतं. मानवता, सत्याचा विजय, म्हणजे ना बंधुभाव, ते तर त्याला फिलॉसॉफीमध्येच ठेवायचं. जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची गोष्ट येईल ना, तर क्लिअरली आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या कंडक्ट रूल्स मध्ये सांगितलेलं आहे का देशाला महत्व दिलं गेलं पाहिजे. तुम्हाला पण वाटत असेल का केस स्टडी मध्ये तुम्ही जर लिहिता का नाही मी माझ्या देशाच्या विरुद्ध जाऊन मला ज्या पण परिणामांचा सामना करावा लागेल मी त्या परिणामांचा सामना करीन, पण मी मानवतेचा झेंडा झुकू देणार नाही, मी सत्याची कास इकडे येऊ देणार नाही, म्हणजे त्या इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत म्हणतोय मी, तसं नाही इन जनरल. तर तुम्हाला वाटत असेल का असं अँसर लिहिलं तर एक्झामिनर तर मला अशी मिठीच मारायला येऊन जाईन का कायच अँसर लिहिलंय याला आता 20 पैकी 25-30 मार्क देऊन टाकतो. तसं बिलकुल होणार नाही. एक्झामिनर म्हणून काय फालतू ऍस्पिरंट आहे, अजून अधिकारी पण बनला नाही आणि देशाच्या विरुद्ध जाऊन कृती करण्याचं बोलतोय. तिथंच तुमचं इम्प्रेशन डाऊन आहे, तिथंच तुम्ही इथिक्सच्या पेपरमध्ये फेल आहे म्हणजे तुम्हाला खूप कमी मार्क येऊन जातील. तर आपल्याला नेहमी काय आदर्शवादी नाही, आपल्याला वास्तववादी अप्रोच ठेवायचा आहे. वास्तववादी अप्रोच काय आहे तर सरळ लिहायचं तिथं का ऑफिशियल सिक्रेस ऍक्ट किंवा कार्यालयीन गोपनीयता अधिनियमांतर्गत ही कृती चुकीची आहे आणि मी अशा प्रकारे वागणार नाही. आय होप ह्या ऍक्टचं क्लिअरन्स तुम्हाला आलेलं असेल, बरोबर. हा, तर ह्या ऍक्ट बऱ्याच प्रॉब्लेम कुठं ठरतो का आपल्याला पुढचा जो आपण अधिकार एक कायदा पाहणार आहे का माहितीचा अधिकार जो कायदा आहे आपला, नाही तर माहिती अधिकार अधिनियम आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला का तुम्ही माहिती शेअर करावी जास्तीत जास्त, आणि इथं काय सांगितलंय का गुपित माहितीचा वापर. आता प्रॉब्लेम काय आहे, देशाचं सार्वभौमत्व एकात्म, पण ती नेमकी गुपित माहिती जी देशाच्या विरोधात जाणारी आहे का ती देशाच्या भल्यासाठी वापरली जाणारी आहे, याच्यामध्ये डिफरन्स किंवा याच्यामध्ये काही भेदभावच केला गेलेला नाहीये ना. मग बऱ्याच वेळा शासनाकडून काय होतं का त्यांना वाटतं का ही माहिती जर आपण कोणाला शेअर केली नाही तर जनतेमध्ये दाखवण्यात आली ना तर आपल्या शासनाच्या नाही तर आपल्या सरकारच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. तर ते मग काय करतात, ते माहितीच्या अधिकारांतर्गत जेवढे पण मग बऱ्यापैकी भ्रष्टाचाराच्या केसेस बद्दल वगैरे माहिती विचारलेली असेल ना तिथे एकच लाईन लिहून टाकतात काय का ही देशाच्या गुपिताची माहिती आहे आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाणारी माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही ती तुम्हाला देऊ शकत नाही. याच्यामुळे काय होतं, माहितीचा अधिकार कुठंतरी फेल होताना दिसतो. कशामुळं, कार्यालयीन गोपनीयता अधिनियम. मस्त कायद्यामध्ये सांगितलेलं आहे का माहितीचा अधिकार जो कायदा आहे त्याच्यात स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे का जर कार्यालयीन गोपनीयता कायदा आणि माहितीचा अधिकार कायदा हे जर दोघं संघर्षामध्ये आले, कॉन्फ्लिक्टमध्ये आले, तर नेहमी माहितीचा अधिकार जो कायदा आहे त्याला अप्पर हँड असेल, त्याला जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे. पण म्हणतात ना ते फक्त कायद्यामध्ये शब्दामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा ऍक्च्युअल घडतं ना तेव्हा असं करण्यात येतं का म्हणतात ना इश्यू ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणून माहिती देणं टाळलं जातं. तर ह्या प्रकारे आपण तिथं पाहू शकतो. या पुढचं काय, एकीकडे गोपनीयता पाळणं हे पाहिलं आपण, पण त्याचबरोबर आता पुढचा कायदा कोणता पाहणार आहे का माहितीचा अधिकार अधिनियम 2005, नाही तर माहितीचा अधिकार कायदा 2005. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितलाय कलम 3 मध्ये का सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. जे आपण म्हणतात ना आपला तो राईट आहे, माहिती मिळवणं हा राईट आहे. आणि माहिती मग तुम्ही म्हणता सर इन्फॉर्मेशनला एवढं जास्त महत्व काय आहे का त्याच्यासाठी एवढा कायदा पारित करण्यात आला, जे एवढे मोठमोठे आंदोलन उभे करण्यात आले. एक अरुणा रॉय म्हणून ज्या समाजसेविका आहेत त्यांनी माहितीच्या अधिकारासाठी खूप लढा दिला. मग त्यानंतर आपण अण्णा हजारे त्यांचं सगळ्यांचं आंदोलन पाहू शकतो. ते एवढे जास्त आंदोलन का करण्यात आली एकट्या ह्या माहितीसाठी. तर मित्रांनो माहिती ही खूप गरजेची आहे. कशासाठी, नागरिकांना सबल आणि एम्पॉवर करण्यासाठी. नागरिकांना एम्पॉवर करण्यासाठी. तुम्ही म्हणता का सर, कारण सिंपल आहे मित्रांनो, जेव्हा तुम्हाला माहिती असते ना तेव्हाच तुम्ही इन्फॉर्म डिसिजन सजग निर्णय घेऊ शकता का मी एखाद्या शासनाला निवडून द्यावं का नाही. हे जेव्हा मला माहिती असेल का त्यांनी किती भ्रष्टाचार केले ह्याचे आकडे माझ्याजवळ असेल, त्यांनी चांगलं काम किती केलं ह्याची माहिती मला जर असेल तरच मी निर्णय घेऊ शकतो ना. त्याचबरोबर पॉलिसी मेकिंगसाठी इन जनरल पण जेव्हा आपण समाजामध्ये राहतो तर आपल्याला ती माहिती मिळणं गरजेचं आहे का कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी आला ह्याची जर आपल्याला माहिती असली तर आपण
त्या कॉन्ट्रॅक्टरला उत्तरदायी धरू शकतो ना, का ह्या रस्त्यासाठी 1000 कोटीचा निधी आलाय आणि तू रस्ता असा बनवलाय का तो एका पावसात वाहून गेलाय. काहीतरी गडबड झाली आहे ना. पण हे कधी माहिती होईल, जेव्हा हे कधी शक्य आहे, जेव्हा आपल्याला माहिती असेल का नेमकं किती निधी आलाय, काय प्रोसिजर आहे, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कोणत्या बेसिसवरती तो कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला, हे जेव्हा माहिती होईल तेव्हाच आपण ही कारवाई करू शकतो ना. तर माहितीचे अधिकार खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त महत्वाचा आहे नागरिकांना एम्पॉवर करण्यासाठी. त्याचबरोबर जे पण वेगवेगळे शासनाच्या अंतर्गत काम करणारे लोक आहे, हे कॉन्ट्रॅक्टर पासून सनदी सेवकांपर्यंत, त्यांना उत्तरदायी ठरविण्यासाठी आणि त्यांना अकाउंटेबल ठरवण्यासाठी. तर याच्यामध्ये पहिलं काय सांगितलंय का सर्व नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे. कलम 4 काय म्हणतो का सार्वजनिक प्राधिकरणे आपल्या रचना, कार्य, कर्तव्य यांच्या संबंधित माहिती स्वतःहून जाहीर करतील. मग तुम्हाला एखाद्या केस स्टडीमध्ये सांगितलेलं असेल का तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एक नागरी सेवक म्हणून कार्य करताय, तर तुम्ही तुमच्या प्रशासनामध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी काय करतात. तर एक विद्यार्थी येऊन काय म्हणन का आम्ही आमच्या इथं, एक विद्यार्थी येऊन काय लिहिल का आम्ही आमच्या संघटनेची जी रचना आहे, कार्य आहे, कर्तव्य आहे, त्याच्याबद्दल माहिती जनतेला देऊ. काहीच हरकत नाही, मस्त याला अर्धा मार्क आरामात भेटून जाईल या पॉइंटला. पण तिथं जर तो विद्यार्थी येऊन काय म्हणन का माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 4 अंतर्गत जे आपल्याला सांगितलं गेलं आहे की सार्वजनिक प्राधिकरणाने आपली रचना, कार्य, कर्तव्य यांच्या संबंधित माहिती स्वतःहून जाहीर करावी, त्या प्रकारे मी माझ्या विभागाची माहिती जाहीर करण्याचं कार्य करीन. तर जिथं त्या विद्यार्थ्याला दुसऱ्याला 0.5 भेटतोय ना, तिथं तुम्हाला 1 मार्क आरामात भेटेल. कारण काय, अर्धा ते 1 मार्काची व्हॅलिडेशन तुमचा तो कायद्याच्या रेफरन्स दिल्यामुळे वाढणार आहे. एकदा याच्या पुढचं काय लिहू शकता तुम्ही, पुढचा महत्वाचा मुद्दा माहितीच्या अधिकारांतर्गत का जनमाहिती अधिकाऱ्याने विनंती केल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित अर्जविषयी प्रकरणाविषयी माहिती द्यावी. आता हे बऱ्याच घटना अभ्यासामध्ये किंवा इन जनरल बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं लक्षात येतं का जनमाहिती अधिकारी निर्माण करण्यात आली आहे, माहितीचा अधिकार देण्यात आलाय, पण ते संबंधित अधिकारी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती देण्यास खूप वेळा टाळाटाळ करतात, असं तुम्हाला घटना अभ्यासामध्ये सांगितलेलं असतं. तर मग अशा वेळेस तुम्ही अधिकारी म्हणून काय करताल, तर तुम्ही लगेच हा रेफरन्स, अशा वेळेस तुम्ही काय करावं असं विचारलेलं असतं ना, तर तुम्ही लगेच कायद्याचा रेफरन्स देऊन हे कलम तिथं लिहू शकता का त्या अधिकाऱ्यांनी 30 दिवसाच्या आत माहिती देणं गरजेचं आहे. मी 30 दिवसापर्यंत वाट पाहिल आणि जर त्यांनी 30 दिवसामध्ये मला माहिती नाही दिली तर मी जी संबंधित दुसरी ऑथॉरिटी असेल ज्याच्याकडे मला कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे, त्या ऑथॉरिटीकडं, त्या अधिसत्तेकडं मी त्या अधिकाऱ्याची कंप्लेंट करील. झालं का नाही तुमचं ऑथेंटिक आणि क्रेडिबल आन्सर, बरोबर आहे का नाही. तर हे लक्षात ठेवा, 30 दिवसांची लिमिट देण्यात आलेली आपल्याला. पुढे अजून जाऊन काय म्हणतो माहितीचा अधिकार, पुढे जाऊन काय म्हणतो का कलम 20 मध्ये का एखाद्या माहिती अधिकाऱ्याने योग्य कारणाशिवाय माहिती नाकारल्यास किंवा अपुरी माहिती दिल्यास किंवा माहिती नष्ट केल्यास तो शिक्षेस पात्र आहे. बरोबर, तो शिक्षेस पात्र. ऑलरेडी याच्यावर एक केस स्टडी येऊन गेलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे का तुम्ही माहितीचे अधिकारी आहात आणि तुम्हालाच तुमच्या एखाद्या कलिग बद्दल, ज्या एका प्रकल्पाबद्दल तुम्ही ज्याच्यामध्ये स्वतः सहभागी होता त्याच्याबद्दल माहिती विचारण्यात आलेली आहे आणि तुमच्या अशा लक्षात आलंय का त्याच्यात मोठ्या प्रमाणावर स्कॅम झालेला आहे, तर तुम्ही माहिती अधिकारी म्हणून काय करता. पहिली गोष्ट, पहिला पर्याय तुम्ही माहिती लपवता, दुसरा पर्याय माहिती देऊन टाकताना, असे वेगवेगळे पर्याय देण्यात आलते. तर जेव्हा मग माहिती लपवणं किंवा अपुरी माहिती द्या असा ऑप्शन आपल्याला दिलेला असतो ना केस स्टडीमध्ये, तर तिथं तुम्ही लगेच हा पॉइंट लिहून टाकायचा की माहितीच्या कायद्याअंतर्गत अपुरी माहिती देणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे मी एक अधिकारी म्हणून ही कृती करायला नकोय. अशा प्रकारे तुम्ही या कलमाचा वापर करू शकता. तर अशा 3 महत्वपूर्ण आपण कायदे पाहिलेले आहेत. याच्या पुढे अजून 2-3 महत्वाचे कायदे पाहिजेत आणि काही सर्वसामान्य कायदे पाहिजेत. पण तत्पूर्वी आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. तुम्ही पण थोडं फ्रेश व्हा, मी पण जरा फ्रेश होतो.
तर याच्या पुढचा आपला महत्वपूर्ण कायदा कोणता आहे, तर तो म्हणजे जागले संरक्षण कायदा किंवा व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट आपल्याला म्हणतो. तर बरेच विद्यार्थी म्हणायचे ना का मराठीमध्ये क्वालिटी शब्दसंग्रह नाहीये, घ्या मराठी मधला क्वालिटी शब्दसंग्रह. व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट शब्द शोधता तुम्हाला परीक्षा येऊन जाईल का काय याला मराठीत म्हणायचं. बरेच जण व्हिसल ब्लोअर ऍक्टच लिहायचे, तर मी तुम्हाला हा शब्द देऊन टाकलाय तुम्हाला, जागले संरक्षण कायदा. पण मी ह्याच्या सोबतच तुम्हाला ही पण अपील करीन का जेव्हा तुम्ही हा कायदा मेन्शन कराल ना, तेव्हा कंसामध्ये हे पण मेन्शन करून टाका, व्हिसल ब्लोअर ऍक्ट. कारण मला कधी कधी मला पण डाऊट येतो का जो एक्झामिनर चेक करतोय त्याला पण हा शब्द माहिती असेल का नाही. तर सेफर साईड करा, काय करा का मराठी शब्द लिहून त्याच्यानंतर इंग्लिश मधलं देवनागरीमध्ये नाव ते लिहून टाका, तुम्हाला पण टेन्शन नाही. तर एक्झामिनर म्हणायचं नेमकं काय, जागले झोपले काय, उठले झोपले काय म्हणायचं याला नेमकं. तर त्याच्यासाठी क्लिअरली तुम्ही हे मेन्शन करून टाका, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन आहे. हे जर तुम्हाला ह्याच्या तरतुदी पाहिजे असतील ना, तर अगोदर आपल्याला नेमकं व्हिसल ब्लोअर काय असतं हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर व्हिसल ब्लोअरची जर तुम्हाला कन्सेप्ट सांगायची म्हटली ना, तर एखादी कंपनी किंवा शासकीय विभाग आहे, दोन्ही म्हणजे प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर दोन्हीसाठी हा कायदा लागू होतो. तर इथं ही हायरार्की आहे आणि तुम्ही अधिकार एखादा वर्कर म्हणून, एखादा ऑफिस मधला एम्प्लॉय म्हणून इथं काम करताय, बरोबर, तुम्ही कार्य करताय. आता तुम्हाला काय झालंय, तुम्हाला माहित झालं का आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या शासकीय विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर काहीतरी गडबड घोटाळा चालू आहे, बरोबर, हे तुम्हाला माहिती झालं. तर तुमचं सगळ्यात पहिलं काम काय असेल मित्रांनो, का जेव्हा तुम्हाला असं काही लक्षात येतंय तर तुम्ही काय करणार, तुमच्या वरिष्ठांच्या दृष्टिक्षेपात ते आणून देणार, त्यांच्या नजरेत ते आणून देणार का सर आपल्या ह्याच्यामध्ये मला असा घोटाळा होताना दिसतोय, तर तुम्ही याच्यावर कारवाई करावी प्लीज, तुम्ही असे त्यांना शिफारस करणार, बरोबर. हे पहिलं ऑफिशियल आहे. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरी तुमचं बोलणं नाही ऐकलं, जर तो स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्या घोटाळ्यामध्ये, तर तो नक्कीच तुमचं बोलणं नाही ऐकणार. तर ह्याच्या पुढची तुमची दुसरी स्टेप काय असणार, का जी लिगल मेकॅनिझम, जी वैधानिक तुमची ती मेकॅनिझम संरचना उभी केलेली का कंपनीमध्ये, जर तुम्हाला काही कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही ह्या ऑथॉरिटीकडे किंवा ह्या टीमकडे जाऊन कंप्लेंट करणार. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट केली, मग तुमच्या लक्षात आलं का अरे हे पण सगळे ह्या घोटाळ्यामध्ये सामील आहेत आणि कुणीच माझ्या म्हणण्यावर नाही, तर जे पण चुकीचं चाललंय आपल्या ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल कृती करण्यात, त्याच्यावर विरुद्ध कारवाई करायला कुणीच तयार नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही काय, फक्त मग आता तुमचे सिनियर पण वरिष्ठ पण ऐकत नाहीये, जी लिगल मेकॅनिझम आहे ते पण तुमचं ऐकत नाहीये, मग अशा वेळेस तुम्ही काय फक्त डोळे झाकून तमाशा पाहणार का. जेव्हा असा प्रश्न उद्भवतो ना, तेव्हा तुम्हाला हे व्हिसल ब्लोअर ही कन्सेप्ट महत्वाची ठरते मित्रांनो. तर व्हिसल ब्लोअर काय असतं का, जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये काही गैरव्यवहार चालू आहे, जेव्हा तुमच्या शासकीय विभागामध्ये काही गैरव्यवहार चालू आहे आणि तुम्ही सगळे मार्ग प्रयत्न करून पाहिले तुमच्या त्या कंपनीच्या अंतर्गत असणारे, का तुम्ही वरिष्ठांसोबत बोलले, तुम्ही त्या लिगल मेकॅनिझमला सगळं सांगितलं जाऊन, पण तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये, तर मग तुमच्याकडं शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही काय करू शकता, का तुम्हाला जी घोटाळ्याची न्यूज भेटली ना मित्रांनो, जी घोटाळ्याची बातमी आहे ना, तुम्ही त्या कंपनीच्या बाहेर किंवा तुमच्या त्या डिपार्टमेंटच्या बाहेर लीक करू शकता किंवा दुसऱ्या ऑथॉरिटीला सांगू शकता. मग ती कोणती पण असू शकते, तुमचा लोकपाल असू द्या किंवा तुमच्या मीडियामध्ये सांगणं असू द्या, तर तुम्ही ती माहिती लीक करू शकता का इथं काहीतरी चुकीचं चाललंय. तर या माहिती लीक करणारा जो व्यक्ती असतो ना, त्याला काय म्हणतात, व्हिसल ब्लोअर, त्याला काय म्हणतात, जागले. नावातच आहे मित्रांनो, व्हिसल ब्लोअर म्हणजे काय, शिट्टी वाजवणारा. जे चुकीचं घडतंय ना त्याच्या विरुद्ध जो शिट्टी वाजवतो ना, जेव्हा पण तुम्ही बघा एखादं डेंजर झोनचं एखादं निशाणे असले नाही तर काही असलं, तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर वगैरे असेल बघा, त्याच्यावर खूप जास्त लोड पडायला लागला तर ते इन्व्हर्टर काय करतं, शिट्ट्या मारायला लागतं. त्याच प्रकारे कंपनीमध्ये किंवा शासकीय विभागामध्ये काही अनैतिक घडत असेल तर अशा वेळेस जो व्यक्ती त्याला तो अनैतिकपणा बाहेर आणतो सर्वसामान्य लोकांसमोर, त्याला काय म्हणतात,
व्हिसल ब्लोअर म्हणतात. बेसिकली तो शिट्टी मारतो, जे चुकीचं घडतंय त्याच्या विरुद्ध डेंजरची खून म्हणून काय करतो, तो शिट्टी मारत असतो. शिट्टी मारत असतो म्हणजे काय, तो त्या घोटाळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन बाकी ऑथॉरिटीला प्रोव्हाइड करतो. पण व्हिसल ब्लोईंग हे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा शेवटचा मार्ग पाहिजे मित्रांनो. का तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं, तुम्ही लिगल मेकॅनिझमला सांगितलं, सगळं करून आता तुमच्या समोरचे सगळे पर्याय संपलेत आणि तरी हा भ्रष्टाचार थांबत नाहीये, तरी तो स्कॅम थांबत नाहीये, तर अशा वेळेसच तुम्ही व्हिसल ब्लोईंग करायला पाहिजे. नाही तर असं नाही की तुम्हाला काही चुकीचं वाटलं, तुम्ही तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्याऐवजी काय करताय, मीडियामध्ये जाऊन सांगताय, बाहेर जाऊन सांगताय. यांनी काय होतं, तुमच्या कंपनीची आणि तुमच्या डिपार्टमेंटची जी इमेज आहे ते खराब होण्याचं काम होतं. पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही तुमच्या मोठ्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, तर त्यांनी जर कारवाई केली तर बरेचसे स्कॅम हे डिपार्टमेंट अंतर्गतच बाहेर येऊ शकतात आणि ते बाहेर लीक होणार नाही जास्त, आणि त्याच्यावर प्रभावी कृती करू शकतो आणि त्या डिपार्टमेंटची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता वाचू शकते. तर व्हिसल ब्लोअर हे नेहमी शेवटचा पर्याय म्हणून करायचा, तो कधीच पहिला पर्याय नसावा. हे मी तुम्हाला आतापर्यंत फक्त कन्सेप्च्युअल गोष्टी सांगितल्या, हे पर्यंत लक्षात असू द्या. तुम्हाला सेक्शन ए मध्ये पण डायरेक्टली क्वेश्चन असतो व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्टवर, नाही तो व्हिसल ब्लोअर ऍक्टवर, का व्हिसल ब्लोईंग कसा प्रकारे करावी वगैरे. तर ते करण्याचा योग्य मार्ग हाच आहे. अगोदर तुम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा, त्याच्यानंतर लिगल मेकॅनिझमला सांगा, त्याच्यानंतर पण बाहेर जेव्हा सांगायचं असेल ना, तर डायरेक्ट मीडियाला पण नका सांगू, जे न्यूजपेपर मीडिया वगैरे. त्याच्याऐवजी जे ऑफिशियल मेकॅनिझम आहे, जे शासकीय विभागावर नजर ठेवते किंवा जे प्रायव्हेट विभागावर नजर ठेवते, मग ते लोकपाल असू द्या, लोकायुक्त असू द्या, त्यांच्याकडं मी माझी कंप्लेंट देईन. आणि तेही जर ऐकत नसतील तर फायनल कोण, PMO ऑफिस वगैरे. आणि तिथून जर मला हे नाही झालं, मला काही रिस्पॉन्स नाही भेटला, तर शेवटचा पर्याय म्हणून मी ते न्यूज मीडियामध्ये लीक करील, असा प्रेफरन्स दिलं पाहिजे. हे कसं एका सजग अधिकाऱ्याचं लक्षण आहे मित्रांनो. नाही तर उगाच फेमस होण्यासाठी काही पण लोकांवर आरोप करत सुटायचे आणि न्यूजपेपरमध्ये त्या न्यूज लीक करत ठेवायच्या, याने ते अत्यंत अनैतिक आहे मित्रांनो. तर व्हिसल ब्लोईंगचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणलं ना मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या इथं स्कॅम 1992 ची वेब सिरीज पाहिली असेल बघा, हर्षद मेहताची. ज्यांनी पाहिली नसेल नक्की पहा, खूप छान वेब सिरीज आहे. खूप चांगल्या प्रकारे काही गोष्टी, हा थोडा मसाला मारण्यात आलाय त्याच्यामध्ये, पण इकॉनॉमीच्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला कळून जातील तिथं. तर त्याच्यामध्ये तो जो सुरुवातीला तुम्हाला दाखवलाय ना, का तो SBIचा कर्मचारी काय करतो, ते न्यूज मीडियामध्ये जाऊन काय करतो, माहिती देतो. याला काय म्हणतात, का आमच्या इथं 500 करोडचा घोटाळा झालाय काहीतरी, त्यालाच काय म्हणतो आपण, व्हिसल ब्लोइंग म्हणतो. तर याचाच आतापर्यंत कन्सेप्ट पाहिली, आता कायदा पाहू आणि त्याचा आपला घटना अभ्यासामध्ये कसा उपयोग होऊ शकतो त्याच्याबद्दल जरा माहिती घेऊ. तर कलम 4 मध्ये काय सांगितलंय, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये, का सरकारी कर्मचारी किंवा गैर सरकारी कर्मचारी संबंधित प्राधिकरणासमोर सार्वजनिक हितासाठी भ्रष्टाचाराच्या माहितीचा खुलासा करू शकतात, जे आपण आतापर्यंत इन डिटेल पाहिलं ना तेच. मग तुम्हाला केस स्टडी मध्ये सांगितलेलं असेल का, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये कार्य करताय वगैरे आणि तुमच्यासमोर भ्रष्टाचार घडतोय, मग तुम्ही काय करता, डोळे झाकून पाहत राहताल का, तर मग तुम्ही सांगून टाकायचं का जागले संरक्षण कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक हितासाठी मी त्या भ्रष्टाचाराची माहितीचा खुलासा करेल. दॅट्स इट. तिथंच +1 मार्क तुम्हाला. चला पुढं. कलम 11 मध्ये काय सांगितलं आपल्याला, जागले संरक्षण कायद्यामध्ये जागल्या म्हणजे काय, व्हिसल ब्लोअर. तर जागल्यांच्या शोषणाविरुद्ध तरतुदी आहेत. फॉर एक्झाम्पल, आता हे खूप कॉमन गोष्ट आहे, तुमच्या मनात पण प्रश्न पडला असेल का, तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय, बरोबर, तुम्ही त्या डिपार्टमेंटच्या लोकांविरुद्ध काय केलंय, कंप्लेंट केलीये बाहेर, नाही तर कोणाला. मग जर तुमचं नाव बाहेर आलं तर तुमचं शोषण नक्कीच होणार ना, 100% होणार. मग त्याच्यासाठी शासनाने काय केलंय, ही तरतूद करण्यात आलेली आहे. काय, का जागल्यांचे शोषण केल्यास किंवा त्यांना धमकी दिल्यास संबंधित अधिकारी जो धमकी देतोय किंवा शासकीय विभाग किंवा कंपनीस त्याच्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्याला ताकीद दिली जाऊ शकते. तर अशा प्रकारे जे कोणी व्हिसल ब्लोअर आहे
त्यांना संरक्षण देण्याचं कार्य ह्या कलमाद्वारे आपल्याला करण्यात आलेलं आहे. कलम 13 काय म्हणतं एक महत्वाचं आपल्याला, हे खूप जास्त क्रुशियल आहे मित्रांनो. कलम 13 का तुम्हाला केस स्टडीमध्ये सांगितलंय का तुम्ही व्हिसल ब्लोअर केलं तर तुमच्यावर खूप नकारात्मक परिणाम वगैरे होऊ शकतात, असं तसं बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर मग तिथं काय तुम्ही लगेच मेन्शन करायचं का ठीक आहे, मी जरी व्हिसल ब्लोईंग करत असलो, मी जरी संबंधित माहिती बाहेर काढत असलो, माझ्या जीविताला जरी धोका असला, तरी कायद्याने मला काय संरक्षण दिलंय का जागल्याची ओळख प्रकट केल्यास होणारी शिक्षा. एखाद्या व्यक्तीने जर जो कोणी व्हिसल ब्लोअर आहे त्याची माहिती जर बाहेर आणली तर त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. आता अजून डिटेल सांगतो तुम्हाला. व्हिसल ब्लोईंग काय असतं ही कन्सेप्ट लक्षात आली ना का, हा इथपर्यंत व्हिसल ब्लोईंग घेते लक्षात आलं. तर याच्या पुढची जी तरतूद आहे ना ती काय आहे का, जो कोणी व्हिसल ब्लोअर असन, जो कोणी तो माहिती बाहेर आणणारा असन ना, शासनाने त्याला काय संरक्षण दिलंय का, तुमची ओळख आम्ही लपवून ठेवू, तुमची जी पण आयडेंटिटी असेल ती लोकांसमोर नाही येणार, ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. याच्यामुळे काय होईल का, असे चुकीचे फ्रॉड बाहेर आणणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढू शकते. नाहीतर मग काय झालं का, तुम्ही एखादा फ्रॉड काय केला, बाहेर आणला, तुमचं नाव सगळीकडे झालं, मग काय होणार, तुमचे सिनियर तुम्हाला काय करणार, ब्लॅकमेल करणार, तुम्हाला परेशान करणार. याच्या पुढे पण जाऊन सांगतो, ही स्पेसिफिक खास तरतूद देण्याचं रिझन काय आहे, सत्येंद्र दुबे सर जे आहेत, जे आपण म्हणतात ना प्रामाणिकपणा, एकात्मता, याचं एक मूर्तिमंत उदाहरण होते ते. तर यांनी काय केलं, जो सुवर्ण चतुष्कोणचं आपलं कार्य चालू म्हणजे काम चालू होतं, रस्ते बांधकाम, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या कार्यकाळात ते मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता, तो आपण त्याला आपण काय म्हणतो गोल्डन क्वाड्रिलॅटरल, बरोबर. तर सत्येंद्र दुबेनी काय केलं की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टरद्वारे भ्रष्टाचार करण्यात येत होता. आणि हे होते IAS अधिकारी का कोणते तरी प्रशासकीय अधिकारी, IES इंजिनियर सर्व्हिसेस कोणते तरी ह्याच्यातले होते, तुम्ही ते क्रॉस चेक करून घ्या. तर त्यांनी काय केलं, कॉन्ट्रॅक्टरद्वारे ह्याच्यामध्ये जो शेकडो कोटींचा घोटाळा करण्यात येत होता ना, त्याची माहिती काय केली, PMO प्राईम मिनिस्टर ऑफिसला पाठवून दिली एका लेटरमध्ये लिहून, बरोबर. तर काय झालं, हे लेटर जसं PMOच्या हाती आलं ना, संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली, बरोबर. ती कारवाई झाली. पण प्रॉब्लेम काय झालं, ह्या प्रोसेसमध्ये काय झालं, सत्येंद्र दुबे सरांचं नाव लीक झालं. जे निनावी राहायला पाहिजे होतं, जे बाहेर यायला नव्हतं पाहिजे, ते लीक झालं. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरला नाही तर संबंधित लोकांना कळलं का आपली कंप्लेंट ह्या व्यक्तीने केली आहे. आणि याचा परिणाम काय झालं, यांचा मर्डर करण्यात आला आणि यांची हत्या करण्यात आली. जेणेकरून म्हणतात ना, एक प्रामाणिक नागरी सेवक भारताला गमवावं तर लागलाच, पण मग यांनी चुकीचा मेसेज काय गेला का, तुम्ही जर सत्याच्या बाजूने उभे राहत असताल, तुम्ही जर प्रामाणिकपणे उभे राहत असताल, तुम्ही भ्रष्टाचाराचा विरोध करत असताल, तर याच्या मोबदल्यात तुम्हाला काय भेटणार, याच्या मोबदल्यात तुम्हाला मृत्यू भेटणार, हा मेसेज केला. आणि ह्याच्यासाठी मग ही तरतूद करण्यात आली. काय जागल्याची ओळख प्रकट नाही व्हायला पाहिजे, ती निनावी राहायला पाहिजे. तर तुम्ही केस स्टडी लिहिताना पण हे नेहमी लक्षात ठेवायचं का, जो कोणी व्हिसल ब्लोअर असेल, तुम्ही लगेच मेन्शन करून टाकायचं का त्याची माहिती मी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करेन. एवढं एक वाक्याला ते एक्झामिनरवर भयंकर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकन का, हा एक अधिकारी बनण्यापूर्वीच एवढा अधिकाराच्या रूपात आलाय का याला माहिती आहे का जागल्याची माहिती प्रकट नसती करायची, ती निनावी ठेवायची असते. आणि ह्याच्या पुढं व्हिसल ब्लोअरचा जो 17वा कलम आहे, एक खूप महत्वाचं आहे. ते काय, चुकीचे आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीचा खुलासा जागल्याने केल्यास त्याला 2 वर्षापर्यंतचा कारावास केला जाईल. मग आता तुम्ही म्हणता का सर, आतापर्यंत व्हिसल ब्लोअरला सगळं प्रोटेक्शन देण्यात आलं, जागल्याला सगळं संरक्षण देण्यात आलं, मग इथं ह्या कलमामध्ये व्हिसल ब्लोअरला शिक्षा करण्याचं तरतूद का करण्यात आली, हा प्रश्न तुमच्या मनात यायचा असेल. तर याचं कारण काय मित्रांनो, का म्हणतात ना, जग जेवढं दिसतं ना तेवढं सरळ नाहीये मित्रांनो, चांगल्या लोकांनी भरलेलं नाहीये, याच्यात वाकडे आणि उलटे लोक पण आहेत. तर मग इथं काय होईल का, आपण फक्त जागल्याला व्हिसल ब्लोअर्सला फक्त संरक्षणच देत गेलो आणि त्यांच्यावर जर काही मर्यादा नाही ठेवल्या, तर एखादा ऑफिसमध्ये काय करणार, आता 2 रायव्हल कंपनी आहेत ना, मग हे काय करणार, याच्या एखाद्या कर्मचाऱ्याला लाच देणार
एक काम कर, तू काय कर, संबंधित कंपन्यांची कंप्लेंट काय कर, बाहेर जाऊन कर, का ही कंपनी क्वालिटी सर्व्हिसेस देत नाही, यांच्या प्रोडक्टमध्ये फॉल्ट आहे वगैरे, अशी कंप्लेंट कर आणि ह्या कंपनीला काय कर, बदनाम करण्याचं काम कर. असं पण होऊ शकतं ना मित्रांनो. तर मग याच्यासाठी काय केलंय, चुकीची आणि दिशाभूल माहिती देणाऱ्या व्यक्तींना पण सांगितलंय का तुम्हाला संरक्षण देण्याचं काम तर करूच, पण तुम्ही जर चुकीचं आणि अनैतिक वागण्याचं काम करत असताना तर तुमचा पण कार्यक्रम वाजवायला आम्ही मागं पुढे पाळणार नाही आणि तुम्हाला पण 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारे व्हिसल ब्लोअर आहे. तर तुम्ही ही तरतूद पण लिहू शकतात का जर तुम्हाला व्हिसल ब्लोईंगशी संबंधित एखादी केस स्टडी दिली असेल तर तुम्ही या प्रोटेक्शनच्या गोष्टी तर तिथं लिहाच या रेफरन्सनी. पण बऱ्याच वेळा तुम्ही मग असं पण लिहायचं का मी त्या व्हिसल ब्लोअरनी जी माहिती सांगितली आहे त्याच्यावर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करीन आणि त्या माहिती दिलेल्या त्या व्हिसल ब्लोअरनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये जर तथ्य निघले तर संबंधित कंपनीवर कारवाई करील. पण त्या व्हिसल ब्लोअरनी त्या जागल्याने जी माहिती दिली ती जर चुकीची किंवा दिशाभूल करणारी निघली तर व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्टद्वारे त्या संबंधित व्हिसल ब्लोअरवर पण कारवाई करण्यास मी मागं पुढे पाहणार नाही, असं लिहा. म्हणजे इथं कसं तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार करताय. असं नाही का आता केस स्टडीमध्ये व्हिसल ब्लोअर दिसलं ना आता मला लोकांचं, समाजाचं, कंपनीचं कल्याण करायचंय, भ्रष्टाचार मुक्त करायचंय, तर तुम्ही लगेच काय म्हणणार, संबंधित दिलेल्या जागल्याच्या माहितीच्या आधारावर मी संबंधित कंपनीवर लगेच कारवाई करून टाकेल. तसं नाही मित्रांनो. सिव्हिल सर्वंटनी नेहमी पेशन्सनी आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून कृती करायला पाहिजे. का माहिती मिळाली पण ती माहिती बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला कसं काय माहिती, तुम्ही तर गृहीत धरताल मग का नेहमी व्हिसल ब्लोअर जे म्हणतोय तेच बरोबर असं ना मी संबंधित कंपनीला दोषी ठरवेल. त्याच्याऐवजी काय म्हणायचं का त्या माहितीवर मी चौकशी करील, त्याच्यावर एक कमिटी बसवल आणि त्या माहितीवर जर तथ्य सापडले तर संबंधित कंपनीवर कारवाई करल आणि त्या माहितीमध्ये जर काही चुकीची दिशाभूल करणारी माहिती मिळाली तर मी काय करल, त्या संबंधित व्हिसल ब्लोअरवर कारवाई करल. किती मॅच्युअर, बॅलन्स आणि सजग आन्सर वाटतंय तुमचं. ही सजगता आणि ही मॅच्युरिटी तुमच्या पेपरमध्ये दिसून या नाही. 120च्या पुढे गेले ना जे म्हणन ते गॅरंटी. आणि एवढं डिटेल त्याच्यामुळेच घेतोय का ती मॅच्युरिटी 120चा आकडा जर फोडायचा असेल आणि त्याच्या पुढे जायचं असेल ना तर ती मॅच्युरिटी दाखवावं लागेल आपल्या सगळ्यांना. आणि ती तुमच्या लिहिण्यामध्ये येऊ द्या, ती तुमच्या प्रॅक्टिसमध्ये येऊ द्या. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय केस स्टडीची तेव्हा येऊ द्या. याच्या पुढचा काय आतापर्यंत जेवढं आपण पाहिलं ते प्रामुख्याने प्रशासकीय विभाग आणि काही प्रमाणात कंपनी वगैरे यांना लागू व्हायचा. पण हा कायदा आहे ना, हा प्रामुख्याने जो कंपनी कायदा आहे ना तो प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड ज्या तुमच्या केस स्टडी असणार आहे, जे खाजगी क्षेत्राशी संबंधित तुमच्या केस स्टडी असणार आहे मित्रांनो, तेव्हा लगेच तुमच्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे का खाजगी क्षेत्राशी रिलेटेड केस स्टडी आलेली आहे तर माझ्या डोक्यात काय कंपनी कायदा आहे मी त्याला इथं कुठं यूज करू शकतो ते लगेच तुम्ही क्लिक करायचं आणि या कायद्याचा यूज करायचा. तर प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड केस स्टडी आली, कंपनी कायदा बिंदास यूज करायचा तिथं. काय मग सांगतो कंपनी कायदा आपल्याला, तर कंपनी कायद्याचा कलम 135 मध्ये सांगितलेलं आहे निगम सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जे आपण CSR ऍक्टिव्हिटीज म्हणतो ना, का एखाद्या कंपनीचा फायदा, एकूण टर्नओव्हर याच्या विशिष्ट % जी रक्कम असेल ना ती रक्कम काय करायची, एक सामाजिक जबाबदारी म्हणून कंपनीने काय करायचं त्याचा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वापर करायचा. मग कोणत्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, तर त्या वेगवेगळ्या त्या यादीमध्ये नमूद केलेल्या ऍक्टिव्हिटीज असू शकतात. का तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाळा निर्माण करा, नाही तर एखादं हॉस्पिटल उभा करा, सामान्य जनतेसाठी काम करा. मग तुम्ही आता बऱ्यापैकी पाहत असताल हे टाटाचे हॉस्पिटल झाले, नाही तर अंबानींचे बघा मोठमोठे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, नाहीतर हेल्थ केअर फॅसिलिटीज असतात. तर ते कशा अंतर्गत आहे मित्रांनो, ते कंपनी कायद्यामधला जो हा कलम 135 आहेत ना त्याच्या अंतर्गत आहे. तर मग जेव्हा कधी तुम्हाला असं सांगण्यात आलेलं असेल बरोबर का कंपनीने स्वतःची सामाजिक जबाबदारीपासून जर पळ काढला तर कंपनीला काय होईल, खूप मोठा फायदा होईल, त्यांना नफा होईल कंपनीच्या ह्याच्यामध्ये वगैरे. तर तुम्ही लगेच तिथं काय पॉईंट लिहायचा, ठीक आहे त्यांना जर निगम सामाजिक जबाबदारीपासून पळ काढला तर त्यांना डेफिनेटली फायदा होईल, पण ती काय होईल मग
बेकायदेशीर कृती होईल आणि त्याच्यामुळं त्या कंपनीवर कारवाईची टांगती तलवार येईल. त्याचबरोबर ती कंपनी जर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करत नसेल तर त्या कंपनीची क्रेडिबिलिटी किंवा इमेज खराब होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इमेज खराब होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही रेफरन्स देऊन टाका लगेच. खूप महत्वाचा हा पॉइंट आहे. आणि तुम्ही इन जनरल पण तुम्हाला एखाद्या सोशल इश्यूवर जर केस स्टडी विचारलेली असेल ना मित्रांनो, का शैक्षणिक क्षेत्राशी, हेल्थ केअर इश्यूशी, नाहीतर दारिद्र्य निर्मूलनाशी जर संबंधित काही केस स्टडी असेल ना, तर तुम्ही काय करताल, कोर्स ऑफ ऍक्शन जर तुम्हाला विचारलेला असेल का तुम्ही काय कृती करताल, तर तिथं तुम्ही ह्या पॉइंट लगेच मेन्शन करू शकता का मी माझ्या जिल्ह्यातील नाही तर संबंधित जे पण उद्योजक आहे त्यांना निगम सामाजिक जबाबदारीच्या अंतर्गत आमच्या इथं शाळेला जो निधी कमी पडतोय त्याच्यामध्ये अजून निधी देण्यासाठी, नाही तर त्यांना निधी देण्यासाठी त्यांना काय मन वळविण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे तुम्ही लगेच मेन्शन करून टाकायचं. दॅट्स इट. त्याच्या पुढचं काय का संचालकांनी पारदर्शकता राखण्यासाठी पहिल्या बोर्ड मिटिंगलाच त्यांनी आपले इतर खासगी संस्थांमधील सदस्यत्व व स्वारस्य प्रकट करावे, जेणेकरून काय जे आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पाहतो ना, का एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणच्या बोर्ड्स मध्ये बसलेला आहे, मग तो काय होईल का त्याचा स्वतःचा फायदा पाहिल, मग तो त्या कंपनीचा फायदा नाही पाहणार. तो काय पाहणार का अरे माझ्या बाकीच्या कंपनीच्या फायद्याच्या नुसार मी कसं वागू वगैरे, त्या प्रकारे तो करायला लागेल. तर ह्याच्यामुळे काय त्यांनी पहिल्याच मीटिंगला सांगून टाकायचं का माझ्याकडं ही संपत्ती आहे आणि एवढी संपत्ती असल्यामुळं त्यांनी काय होईल पारदर्शकता येऊन जाते. त्या स्वारस्य जेव्हा माहिती होतं ना, मग त्यांना त्या कमिटीवर ठेवायचं का नाही तर त्याचा निर्णय ते संबंधित सदस्य घेऊ शकतात. याच्या पुढचं काय अंतर्गत व्यापारास बंधन घालते कंपनी कायदा. इनसायडर ट्रेडिंग अगेन स्कॅम 1992 मध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. इनसायडर ट्रेडिंग काय असतं तर का एखाद्या कंपनीचं शेअर मार्केटमध्ये ती लिस्ट झालेली आहे, नाही तर इन जनरल एखादी कंपनी कार्य करते आणि तुम्ही बाहेरची व्यक्ती आहेत, तर तुम्हाला आतला एखाद्या व्यक्ती इलिगल प्रकारे तुम्हाला या कंपनीची माहिती देतोय का कंपनीचं मोठा प्रोजेक्ट पुढच्या आठवड्यात लॉन्च होणार आहे, मग तू काय कर आत्ताच ह्या आठवड्यातच त्याचे मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी करून ठेव, जेणेकरून या मोठ्या प्रकल्पाची न्यूज जेव्हा पुढच्या आठवड्यात बाहेर येईल तर ह्या कंपनीच्या शेअरची प्राइस खूप जास्त वाढलेली असतात. मग जे तुम्ही 10 रुपयाला शेअर घेतले ते 100 रुपयाला देखील झालेले असतील, तर हे 90 रुपयाचा फायदा होईल. तर अशा प्रकारे मग केल्याने काय होतं ह्या व्यक्तीला खूप जास्त अफाट फायदा होतो. पण हे काय हे इलिगल आहे. एक तर पहिली गोष्ट तुम्ही कंपनीच्या अंतर्गत माहिती बाहेरच्या व्यक्तीला देताय त्याच्यामुळे पण, आणि दुसरी गोष्ट जे म्हणतो ना लेवल प्लेइंग फील्ड पाहिजे, सर्वांना समान ग्राउंड, सर्वांना समान ह्याच्यावर व्यापार करायला प्रदान करणं आपलं काम आहे. आता एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी ही माहिती भेटली आणि बाकीच्या व्यक्तींना ही माहिती भेटलेली नाहीये, तर ह्या बाकीच्या व्यक्तींसोबत तर तो अन्याय झाला ना मित्रांनो. तर अशामुळं इनसायडर ट्रेडिंगवर बंधन घातलेली आहे ती बेकायदेशीर मानली जाते. तर कंपनी कायदा आपल्याला अशा प्रकारे सांगतो. या पुढचा महत्वाचा कायदा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा. 2 गोष्टीसाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे. एक तर डायरेक्टली केस स्टडी मध्ये पण यूज होऊ शकतो, त्याचबरोबर भाग 1 मध्ये ह्याच्यावर जे आपण म्हणतो ना सायबर नीतिशास्त्र म्हणून जे उपयोजित नीतिशास्त्र अप्लाइड इथिक्स आपण जे टॉपिक पाहिलाय ना त्याच्यामध्ये याचा डायरेक्ट रेफरन्स देऊ शकतो. आणि सध्या ज्या प्रकारे आपण म्हणतोय ना सायबर सिक्युरिटीवर म्हणजे होणारे हल्ले, सायबर बुलिंगच्या ज्या समस्या येत आहेत, नाही तर वेगवेगळे व्हिडिओज इंटरनेटवर लीक होतात, त्याच्यामुळं ह्या कायद्याचं महत्व भरपूर जास्त वाढलेलं आहे मित्रांनो. तर खूप स्ट्रॉंगली एकतर सेक्शन ए मध्ये किंवा घटना अभ्यासामध्ये तुम्हाला डायरेक्टली याचा रेफरन्स वापरता येऊ शकतो. तर काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याचा कलम 43 काय म्हणतं का संगणक किंवा संगणक व्यवस्थेत इजा पोहोचविल्यास तो काय गुन्हा आहे. मग इजा पोहोचविणे म्हणजे काय तर परवानगीशिवाय संगणकातील माहिती काढून घेणं किंवा त्याच्यामध्ये व्हायरस सोडणं. जर असं कुणी करत असेल तर त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर काय करीन कारवाई केली जाईल. तर तुमच्या केस स्टडीमध्ये जर असं सांगितलंय काय एखाद्या व्यक्तीने नाही तर ऑफिसमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये व्हायरस सोडलाय ना तर तुमच्या
संगणकामधील माहिती काढून घेतली जात आहेत, तर मग अशा वेळेस काय होईल का लगेच तुम्ही रेफरन्स देऊन टाकायचा का मी त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कारवाई किंवा कंप्लेंट करून टाकेल। आलं लक्षात? याच्या पुढे काय कलम 66 काय म्हणतं, संगणक माध्यमांचा वापर तोतेगिरी केल्यास तो शिक्षापात्र गुन्हा आहे। तोतेगिरी म्हणजे काय, याला इम्पर्सोनिफिकेशन म्हणतात का फॉर एक्झाम्पल मी अर्षद आहे बरोबर, मी ओरिजिनल अर्षद आहे, पण बरेच बाकी व्यक्ती काय करतोय का माझं डुप्लिकेट अकाउंट काढून माझ्याच नावाने काहीतरी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा चुकीचं कार्य करण्याच्या व्यक्तीला काय होणार, गुन्हा, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा भेटणार, असं आपल्याला माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणतो। याच्या पुढचा कलम काय आहे, कलम 66E। म्हणलं ना कलम एवढे इन डिटेल लक्षात नाही राहिले तरी काही गरज नाही, नियम लक्षात ठेवण्याचं काम कर। तर हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो, कोणाच्याही गोपनीयतेचं उल्लंघन करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे। खूप जास्त क्रुशियल आहे। गोपनीयतेचा अधिकार एक तर आपल्या कलम 21 अंतर्गत जो आपला जीविताचा अधिकार दिलेला आहे त्याच्या अंतर्गत आपलं मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आलेला आहे गोपनीयतेचा अधिकार, आणि त्याचं जर उल्लंघन कोणी करत असेल गोपनीयतेचं, तुम्हाला केस स्टडीमध्ये सांगितलंय का इन्फॉर्मेशन लीक करण्यात आली आहे, नाहीतर तुम्ही स्वतः एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन लीक करा, ज्याच्या म्हणजे गोपनीयता असणारी माहिती लीक करा ज्यामध्ये तुमचा फायदा आहे, तर तिथं तुम्ही क्लिअरली मेन्शन करा का ठीक आहे त्या व्यक्तीची गोपनीय माहिती नाही तर ती मी लीक जरी केली, माझा जरी फायदा असला तरी तो माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत काय आहे, शिक्षापात्र गुन्हा आहे आणि माझ्यावर त्याच्यामुळे कारवाई होऊ शकते। डायरेक्ट कायद्याचा रेफरन्स देऊन टाका, दॅट्स इट, काहीच देणं नाही। त्याच्या पुढचं काय, लैंगिक मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशित करणे किंवा पाठवणे शिक्षापात्र गुन्हा आहे। तर हे आपण खूप मोठ्या प्रमाणात पाहिलंय का, पॉर्न इंडस्ट्रीचं वगैरे आपण खूप मोठ्या प्रमाणे पाहतो, बरोबर आहे का नाही, का माहिती काय केली जाते, एकतर पर्सनल व्हिडिओज लीक केले जातात, त्याचबरोबर इलिगल पद्धतीने काय करतात, असे लैंगिक मजकूर एकीकडून दुसरीकडे पाठवले जातात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, तर ते काय आहे, गुन्हा आहे मित्रांनो। आता ह्याच्यात तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, म्हणजे जेवढे निर्भस्तना असणारे गुन्हे नाही तर एवढे निर्दयी लोक कसेच असू शकतात, म्हणजे किती वेळा अशा घटना होतात का गँग रेप केल्यानंतर त्या गँग रेपचा व्हिडिओ बनवला जातो मित्रांनो आणि तो सोशल मीडियावर शेअर केला जातो, आणि ह्याचं आश्चर्य हे वाटत नाही सोशल मीडियावर ते लोक अपलोड करतात, आश्चर्य ह्याचं जास्त वाटतं का त्याला जास्तीत जास्त लोक शेअर करतात आणि त्याला लाखोनी मिलियन्सनी व्ह्यूज आलेले असतात मित्रांनो। कोणत्या नैतिकतेच्या ह्याच्यात थराला गेलोय ना आपण, विचार करण्याची गरज आहे। ते अपलोड करणारे दोषी तर आहेतच, पण ते शेअर करणारे, फॉरवर्ड करणारे पण तेवढेच दोषी आहेत नैतिकतेच्या ह्याच्यावर, आणि कायद्यानी पण वैधानिकतेने पाठवणे, प्रकाशित करणे आणि पाठवणे दोन्ही शिक्षापात्र गुन्हा आहेत। तर एवढी काळजी घ्या मित्रांनो। तर अशा वेळेस हे कशासाठी करण्यात आलेलं आहे का एखाद्या महिलेच्या सन्मानाचा किंवा एखाद्या पुरुषाच्या सन्मानाचा सार्वजनिकरित्या धिंडवडा निघू नये याच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली मित्रांनो। पुढं काय, परत महत्वाचा कायदा, लहान मुलांचा सहभाग असलेले लैंगिक कृत्य दाखवणारा मजकूर पाठवणे प्रकाशित करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे। जेव्हा तुम्ही पाहता ना, एक चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणून एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली मित्रांनो, का वेगवेगळ्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो, जस्ट तर त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे का जे 18 वर्षाखालील मुलांकडून फोर्सफुली त्यांच्याकडून काय केलं जातं, लैंगिक कृत्याचं हे करून त्यांना काय केलं जातं, त्या याच्यामध्ये कार्य करण्यास भाग पाडलं जातं, किंवा त्यांची फसवेगिरी घेऊन किंवा त्यांना एखादं व्यसनाधीन पदार्थ देऊन त्यांचे असे व्हिडिओ शूट केले जातात आणि ते वेगवेगळ्या जागी अपलोड केले जातात आणि त्यांना बदनाम केलं जातं। तर हा पण शिक्षापात्र गुन्हा आहे। तर ह्या रेफरन्सनी कुठं गोपनीयतेचा उल्लंघन होत असेल तर, किंवा कुठं लैंगिक मजकूर किंवा लहान मुलांचा सहभाग असणारा लैंगिक मजकूर जर बेकायदेशीररित्या किंवा असं सर्क्युलेट होत असेल ना, तर क्लिअरली लगेच लिहून टाका का माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत हा शिक्षापात्र गुन्हा आहे आणि असं करणं अयोग्य आहे, नैतिक दृष्ट्या पण आणि कायदेशीर दृष्ट्या पण। दॅट्स इट। आता ह्याच्या आतापर्यंत आपण काय केलं का स्पेसिफिक कायदे पाहिले मित्रांनो,
आणि त्याच्याबद्दलच्या तरतुदी इन डिटेल पाहिल्या. पण मी आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय करणार आहे, कायद्याचे रेफरन्सेस देणार आहेत आणि त्या रेफरन्सला धरून एखादी केस स्टडी आली ना तर तुम्ही फक्त हा कायदा मेन्शन करून टाकायचा स्मार्ट पद्धतीने. काय असणार आहे ती स्मार्ट पद्धती ते मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त तत्पूर्वी 1 मिनिटाचा छोटासा ब्रेक घेऊया आपण. मी तुम्हाला नेहमी मित्रांनो म्हणत नाही का, मला मराठी मीडियमचा इथिक्स मध्ये टॉपर पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला जर टॉपर बनायचं असं ना मित्रांनो, टॉपर फक्त हार्डवर्किंग नाही बनणार, ते थोडं स्मार्टली जुगाड करून तुम्हाला बनावं लागणार आहे मित्रांनो. तुम्ही म्हणता कसं काय सर, काय जुगाड करायचा? तर आता मी आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक कायद्याच्या तरतुदी इन डिटेल दिल्या आणि त्या तरतुदीला धरून तुम्ही काय म्हणताय की सर ही गोष्ट बेकायदेशीर आहे, ही गोष्ट चुकीची आहे. पण ह्याच्या पुढे काय आहे, मी तुम्हाला आता ब्रॉड कायद्यांची एक यादी देणार आहे आणि तुम्ही काय करायचं मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला केस स्टडी दिली असेल ना, तुम्ही लगेच केस स्टडी पाहायची आणि तुमच्याकडे असणारी कायद्यांची यादी पाहायची आणि कोणता कायदा इथं लागू होतो तेवढा पाहायचा आणि तिथं लगेच काय करून टाकायचं का हा या कायद्याचं उल्लंघन होत आहे. डिटेलमध्ये नका लिहित बसू का ह्या कायद्याच्या ह्या नियमाचं उल्लंघन होत आहे. जेवढे कायदे मी डिटेलमध्ये लिहून दिले ना त्याच्याशी रिलेटेड केस स्टडी आली, वेल अँड गुड, डिटेल प्रोव्हिजन लिहा. पण त्याच्याशी सोडून ज्या बाकी रिलेटेड जर केस स्टडी आली ना मित्रांनो, तर तिथं काय करा, एक जनरल रेफरन्स देऊन टाका. फॉर एक्झाम्पल, उदाहरण लगेच तुम्हाला देऊन टाकतो इथं का, तुम्हाला एखादा घटना अभ्यास दिलेला आहे. आतापर्यंत युपीएससीने बऱ्याच वेळा तसा प्रकारे आपल्याला केस स्टडी विचारलेली आहे का, एखाद्या जातीच्या, विशिष्ट जातीच्या, जे निम्न जातीच्या म्हणू आपण, जे पण हरिजन लोक व्यक्ती आहे त्यांच्याशी जर अत्याचाराशी संबंधित घटना अभ्यास दिलेले आहेत आपल्याला बऱ्याच वेळा, का एखाद्या हरिजन समूहाच्या व्यक्तीने जर झेंडावंदन केलं तर त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली, किंवा माध्यान्ह भोजन बनवणारी व्यक्ती जर हरिजन असली तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ते खाण्यास नकार दिला. असं जेव्हा तुम्हाला जाती आधारित जेव्हा घटना अभ्यास दिलेला असेल, किंवा त्याचबरोबर आदिवासींसोबत होणारा भेदभाव याच्यासोबत जमाती आधारित जर घटना अभ्यास असेल ना, तर तिथं काय करायचं, तुम्हाला दिसून येतंय का एखाद्या हरिजन व्यक्तीबद्दल काय होतोय, भेदभाव घडून येतोय ना, तर लगेच तुम्ही तिथं एक पॉइंट काय मेन्शन करून टाकायचा एकदम फ्लो मध्ये, का दिलेल्या घटना अभ्यासामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा यांचा काय होतंय, उल्लंघन होत आहे. दॅट्स इट. एवढंच लिहा. डिटेल प्रोव्हिजन वगैरे लिहित नका बसू. तुम्ही फक्त काय करा, कायद्याचं रेफरन्स देणं महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक्झामिनरला दाखवता येईल का मला कायद्याबद्दल नॉलेज आहे आणि या कायद्याअंतर्गत मी अशी कृती करतोय. फक्त रेफरन्स द्या. मग तुम्ही म्हणता सर तुम्ही आतापर्यंत जेवढे कायदे घेतले, जे 5-6 कायदे घेतले डिटेलमध्ये, त्याच प्रकारे हे पण सगळे कायदे डिटेलमध्ये घ्या नका, जेणेकरून आम्हाला असं वर रेफरन्स न देता प्रॉपर एखादा पॉइंट लिहिता येईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी म्हणलोय का आपल्याला हार्डवर्क नाही स्मार्ट वर्क करायचंय. आणि स्मार्ट वर्क म्हणजे काही रॉकेट सायन्स नसतं. स्मार्ट वर्क आपल्याला असं लोकांनी बिंबवलेलं आहे, नेमकं काय असतं, आपले से हमसे तो ना हो पाएगा, ते टॉपरच करतात, तसं काही नसतं. स्मार्ट वर्कची एक सिंपल व्याख्या आहे माझी, इनपुट आउटपुट रेशो चेक करत राहायचा. कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आउटपुट भेटत असेल, तुम्ही स्मार्ट वर्क करताय. तर आपण हे 5 ते 6 कायदे डिटेलमध्ये पाहणं आणि त्याच्यानंतर हे उरलेले कायदे याचा ब्रॉड व्ह्यू घेणं, हे स्मार्ट वर्क आहे. कारण काय, कमी लिमिटेड एफर्ट्स मध्ये आपल्याला तेवढं आउटपुट भेटतंय. पण तुम्ही म्हणला नाही तर आपण असं केलं का प्रत्येक ह्या सगळ्या कायद्यांचे पण आपण डिटेल प्रोव्हिजन्स पाहत गेलो, तर हे मिनिमम जे मी इतर कायदे याच्यामध्ये मी 10 कायदे तुम्हाला सांगणार आहे. 10 कायद्याचे प्रत्येकी 3 ते 4 प्रोव्हिजन जरी धरल्या मित्रांनो, तर त्या 30 ते 40 प्रोव्हिजन, आणि ऑलरेडी आपण 15 ते 20 प्रोव्हिजन पाहिल्या, अशा 60 ते 70 प्रोव्हिजन होऊन जातील. आणि ह्याचा परिणाम काय होईल, एक ना धड भाराभर चिंध्या, तुम्हाला एक पण प्रोव्हिजन लक्षात राहणार नाही. मग त्याच्यामुळे काय करायचं का, जे सगळ्यात जास्त महत्वाचे कायदे आहेत ना,
त्याच्या डिटेल प्रोव्हिजन आणि जे आपल्याला फक्त पासिंग रेफरन्स म्हणून लिहायचे आहेत ना, त्याचे फक्त वरती कायदे पाहिजे. अशा प्रकारे स्मार्ट वर्क करायचंय. म्हणलं ना मित्रांनो, आपल्या लेक्चरची खासियत काय आहे का मी फक्त तुम्हाला शिकवून मोकळा होणार नाही मित्रांनो. माझी ड्युटी काय आहे का तुम्हाला जे शिकवलंय ना ते तुमच्या पेपरमध्ये पण यायला पाहिजे, तेव्हा माझं काम पूर्णत्वाला जातंय. आणि ते करण्यासाठी मग मी हा थोडा शॉर्टकट काढलेला आहे. कारण मला माहिती आहे, मी जर तुम्हाला 60-70 प्रोव्हिजन देऊन ठेवल्या ना, एक पण प्रोव्हिजन तुमची त्या माझ्या केस स्टडीच्या आन्सर मध्ये येणार नाही तुमच्या. तर त्याच्याऐवजी मला मग काय करायचंय, तुमचं प्रोव्हिजन पण यायला पाहिजे, कायदे पण यायला पाहिजे. ह्याच्यासाठी मग काय हा मी मध्यम मार्क काढलाय का महत्वाचे कायद्याचे डिटेल प्रोव्हिजन आणि बाकीच्या कायद्याचे पासिंग रेफरन्स. तर अशाच्याच मग तुम्ही अप्रोच काय ठेवायचा, आता जेव्हा पण तुम्हाला घटना अभ्यास दिसेल ना, तर सगळ्यात अगोदर काय क्लिक करायचा, पाहायचा तो घटना अभ्यास कशाशी रिलेटेड आहे. हा जाती जमातीशी रिलेटेड आहे ना, तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे का माझ्याकडे ह्याचा एक कायदा आहे आणि मला ते लगेच वाचताशानी तुम्हाला फिट व्हायला पाहिजे डोक्यामध्ये का हा जाती आधारित केस स्टडी आली आहे ना, मला या कायद्याचा तर रेफरन्स द्यायचाच आहे कुठं ना कुठं, मी जिथं देऊ शकतो तिथं. सेम तसंच एखाद्या केस स्टडी मध्ये तुम्हाला सांगितलंय का 14 वर्षाखालील जे कमी आहे बालकामगार वगैरे लोक आहेत त्यांना कामाला लावलेलं आहे, तिथं डेंजर झोन मध्ये काम करायला लावलेलं आहे. तर मग तुम्ही लगेच काय लिहून टाका का वरील दिलेल्या घटना अभ्यासामध्ये बालकामगार प्रतिबंध व नियमन कायद्याचं उल्लंघन होतंय. हे एक अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता का उल्लंघन होतंय असं सांगा, किंवा दुसऱ्या प्रकारे तुम्ही काय लिहू शकता का मी ह्या कायद्याअंतर्गत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करीन. का कोणी जर जाती आधारित भेदभाव करत असेल तर मी काय करल, अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्या संबंधित जे पण व्यक्ती आहे, संबंधित जे पण गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करेल. अशा प्रकारे द्या. तर हे बालकामगार संबंधी तुम्हाला केस स्टडी दिसली, देऊन टाका हा रेफरन्स. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016. मग तुम्ही म्हणता सर दिव्यांग व्यक्तींचं काय, तर बऱ्याच वेळा तुम्हाला सेक्शन ए मध्ये किंवा केस स्टडी मध्ये काय सांगितलेलं असेल का दिव्यांग व्यक्तींसोबत होणारा जो भेदभाव आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली असेल, तर तिथं तुम्ही देऊन टाका का दिव्यांग व्यक्तींसोबत भेदभाव करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, किंवा जे लोक त्यांच्याबद्दल भेदभाव करत असतील मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीन ह्या कायद्याअंतर्गत दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा 2016. अशा प्रकारे. त्याचबरोबर प्रसार माध्यम नियंत्रणासाठी कायदा 1978 हा खूप महत्वाचा कायदा आहे मित्रांनो. सेक्शन ए मध्ये पण खूप यूज होईल. सेक्शन ए मध्ये आपण एका जागी पाहिलेलं आहे अप्लाइड इथिक्स म्हणून, जो उपयोजित नीतीशास्त्र जे आपण सेशन पाहिलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, इथिक्स इन जर्नलिझम, पत्रकारितेतील नीतीशास्त्र, बरोबर. तर त्याच्यात आपण काय केलं तर ते मधील नीतीशास्त्र आपण पत्रकारितेमधील वेगवेगळ्या नैतिक समस्या पाहिल्या होत्या. तर तुम्ही केस स्टडी मध्ये जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल किंवा सेक्शन ए मध्ये जेव्हा क्वेश्चन विचारलं जाईल का व्हॉट आर इथिकल इश्यूज इन जर्नलिझम इन इंडिया, तर तुम्ही ते इश्यूज तर लिहूनच टाका, काहीच हरकत नाही. का पेड न्यूज दिल्या जातात, सेन्सेशनलिझम सनसनाटी खबर दाखवली जाते, चुकीच्या पद्धतीने तोडक्या मोडक्या स्वरूपात माहिती लोकांना दाखवली जाते, ह्या समस्या तर लिहाच, पण त्याच्या पुढे कंक्लुजन मध्ये नाही तर सोल्युशन मध्ये हे पण लिहा का जर कुणी असं करत असेल तर प्रसार माध्यम नियंत्रणासाठी कायदा 1978 ची प्रभावी अंमलबजावणी करून संबंधित पत्रकारांवर कारवाई व्हायला पाहिजे. इथंच तुम्हाला +1 मार्क आहे. तुमचा सेक्शन ए चा क्वेश्चन असू द्या किंवा घटना अभ्यास असू द्या, जिथं कुठं तुम्हाला आता पत्रकारितेशी रिलेटेड घटना अभ्यास नाही तर प्रश्न दिसल तिथं तुम्हाला ह्या कायद्याचा रेफरन्स द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. याच्या पुढचं काय महत्वाचा कायदा, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा 1984. आता हे बऱ्याच वेळा आपल्याला केस स्टडी मध्ये सांगितलेलं असतं मित्रांनो, एखादा समूह काय करतोय, आंदोलन करतोय, ना तर एखादा आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये काय केलंय, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करण्यात आलंय, तर तुम्ही काय करताल, तर तुम्ही लगेच काय लिहायचं का संबंधित व्यक्तींची शहानिशा करून ते व्यक्ती कोण आहे त्यांची माहिती काढेल मी आणि त्यांच्यावर सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याचा प्रयत्न करेल. बस हेच. आता एक विद्यार्थी नॉर्मली लिहितोय का मी ज्यांनी कोणी तोडफोड केली असेल त्यांच्यावर कारवाई करेल, आणि दुसरा विद्यार्थी येऊन लिहितोय का मी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संबंधित गुन्हेगारांवर
संबंधित आरोपींवर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल. कोणत्या आन्सरला जास्त मार्क भेटतील तुम्हालाच माहिती आहे ते पण, तर त्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढे महत्वाचा कायदा कोणता आहे, आपले कायद्याची लिस्ट कोणती आहे, तर ती पुढची आहे. तर काय, घरगुती हिंसाचार कायदा. कोणत्या केस स्टडीमध्ये तुम्हाला सांगितलंय का एखादा अधिकारी व्यक्ती तो बाहेरच्या जगामध्ये खूप छान आहे, प्रामाणिकपणे वागतो, पण तो त्याच्या घरामध्ये महिलेला मारहाण करतो, त्याच्या बायकोला मारहाण करतो, तर तुम्ही लगेच तिथं काय लिहायचं, घरगुती हिंसाचार कायद्या अंतर्गत आम्ही त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करू. त्याचबरोबर इथं आता ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला जाऊन सांगतो, इथं महिलेला तर संरक्षण आहे मित्रांनो, पण ह्याच्या बरोबरच जे वृद्ध व्यक्ती आहे, जे आपण म्हणतो ना सास ससुर ज्याला म्हणतो, आता मला मराठी वर्ड एक्झॅक्टली येत नाहीये, तर त्याच्यामध्ये काय त्यांना पण संरक्षण देण्यात आलेलं आहे. का असं पण होऊ शकतं ना, का एखादी कैकयी स्त्री जर असली तर ती त्या स्वतःच्या सासऱ्यांना आणि सासूला पण त्रास देऊ शकते ना, तर त्यांना पण याच्या अंतर्गत संरक्षण देण्यात आलेलं आहे. तर तिथं लगेच तुम्ही फ्री हँडेडली काय करून टाका, घरगुती हिंसाचार कायद्याचा रेफरन्स देऊन टाका. बालविवाह प्रतिबंधक कायदा, मुलगा जर 21 वर्षापेक्षा कमी असला, बरोबर, 21 वर्षापेक्षा कमी, आणि मुलगी जर 18 वर्षापेक्षा कमी असले तर त्याला आपण काय म्हणतो, त्यांचा जर विवाह झाला तर त्याला आपण बालविवाह संबोधतो. आणि असं बालविवाहाचा जर घटना अभ्यास असेल तर तुम्ही लगेच रेफरन्स देऊन टाका का बालविवाह घडून आणणाऱ्या सर्व व्यक्तींविरुद्ध, मग ते मुलांच्या बाजूंचे असू दे, मुलांच्या बाजूंचे असू दे, आणि सामान्य गावकरी नाही तर त्या शहरात राहणारे जे पण त्याचं समर्थन करणारे, त्याच्यात सामील होणारे लोक असतील, त्याच्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कारवाई केली जाईल. याच्या पुढचं काय, पॉक्सो कायदा, जे आपण पाहिलंय का लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं जाणं, याच्यावर आपण ऑलरेडी डिटेल बोललेलो आहे मित्रांनो. तर तेव्हा काय पॉक्सो कायदा कार्यामध्ये येतो. तर जेव्हा पण तुम्हाला लहान मुलांचं शोषण होणारं दिसत असेल, खास करून लैंगिक शोषण, शारीरिक शोषण, तेव्हा तुम्ही पॉक्सो कायद्याचा रेफरन्स देऊन तुमचा आन्सर लिहा. तृतीयपंथीय संरक्षण कायदा, अगेन खूप महत्वाचा कायदा आहे मित्रांनो. मी तर म्हणेन इन डिटेल वाचून ठेवा, जीएस मध्ये पण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो बऱ्यापैकी, आणि केस स्टडी मध्ये तुमचं सर्वसमावेशकता तपासण्यासाठी, तुमची इन्क्लुझिव्हिटी तपासण्यासाठी, आणि तुमची सेन्सिटिव्हिटी, का तुम्ही किती सेन्सिटिव्ह राहून एखाद्या समाज घटकाचा विचार करताय, ते तपासण्यासाठी तुम्हाला तृतीयपंथीवर केस स्टडी दिली जाऊ शकते. अशा वेळेस तुम्ही तृतीयपंथीय संरक्षण कायदा किंवा या कायद्याअंतर्गत ज्यांना विविध हक्क दिलेले आहेत ना, त्या हक्कांचा सन्मान करणं, आणि जर कोणी तृतीयपंथीयांना हीनपणाची वागणूक देत असेल तर आम्ही या कायद्याअंतर्गत कारवाई करू, असं मेन्शन करू शकतो. आणि याच्या पुढचं महत्वाचं काय, जे युपीएससीचं एव्हरग्रीन सगळ्यात फेवरेट टॉपिक नेहमीचा, कार्यालयीन ठिकाणी होणारे लैंगिक शोषण विरोधी कायदा. तर कार्यालयीन ठिकाणी महिलांचं होणारं लैंगिक शोषण, याच्यावर जर केस स्टडी विचारली असेल तर कंपल्सरी आहे का तुम्ही ह्या कायद्याचा रेफरन्स द्यायलाच हवा, का ह्या कायद्याअंतर्गत कृती करू किंवा ह्या कायद्याचं उल्लंघन होत आहे, तर अशा प्रकारे तुम्ही रेफरन्स द्यायला पाहिजे. तर आय होप आजच्या लेक्चरला तुम्हाला क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी आली असेल. त्याचबरोबर मी जो एवढा आत्तापर्यंत छाती ठोक तुम्हाला दावा करतो ना, का माझा विद्यार्थी म्हणला तर त्यांनी 120 मार्काच्या खाली काही बोलायला नाही पाहिजे. माझ्या प्रत्येक स्टुडंट 120 पैकी वरतीच पाहिजे मला. आणि मराठीचा झेंडा, मराठी स्टुडंटचा झेंडा महाराष्ट्रात तयार करणारे युपीएससीचे इंग्लिश मीडियम असू द्या किंवा मराठी मीडियमचे स्टुडंट असू द्या, त्यांचा झेंडा नीतिशास्त्रामध्ये दिल्लीवर मला उभा राहायचा आहे, एवढंच माझं एक ध्येय आहे. आणि त्याच्यासाठीच माझे कष्ट आणि प्रयत्न आहेत. मी माझे पूर्ण कष्ट प्रयत्न करतोय. मला तुमच्या पूर्ण टॅलेंटवर पण विश्वास आहे. फक्त एक गोष्ट करायची आहे, लेक्चर प्रॉपरली करून थांबायचं नाही मित्रांनो, प्रॅक्टिस पण करायची मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत नाही ना मित्रांनो, तुम्हाला अधिकार नाहीये असं म्हणण्याचा का मी एक युपीएससी ऍस्पिरंट आहे. कारण तुम्ही जर फक्त वाचन करून ऑब्जेक्टिव्ह गोष्टी टिक करण्याचा प्रयत्न करताय ना, तर तुम्ही ते मग कंबाईनचं, क्लास बीचं, नाही तर सध्या जो एमपीएससीचा पॅटर्न आहे
त्या प्रकारे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी मध्ये मित्रांनो. पण जेव्हा तुम्ही म्हणताय का आय एम अ UPSC ॲस्पिरंट, मी UPSC ची तयारी करतो, तर त्याच्यामध्ये कंपल्सरी रायटिंग प्रॅक्टिस यायलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही म्हणताल का आम्ही MPSC डिस्क्रिप्टिव्हचे तयारी करणारे विद्यार्थी आहोत ना, तर त्याच्यात रायटिंग प्रॅक्टिस ही कंपल्सरी यायलाच पाहिजे. त्याच्यामुळं 120+ जायचं असेल ना, माझी मेहनत आहे, तुमची हुशारी, तुमचं टॅलेंट आहे, पण त्याच्या साथीलाच ही रायटिंग प्रॅक्टिस येणं पण गरजेचं आहे. नाहीतर पोपटपंची करणारे खूप लोक आहेत, पण मार्क त्यालाच भेटणार आहे ज्याच्या अँसर मध्ये ती पोपटपंची व्यवस्थित दिसणार आहे. आणि ती कधी दिसणार आपल्या अँसर मध्ये? जेव्हा आपली कंटिन्यू रायटिंग प्रॅक्टिस झालेली असेल, जेव्हा आपण भरपूर भरपूर क्वेश्चनची डिमांड व्यवस्थित हिट करणं शिकलेलो असो ना मित्रांनो, तेव्हाच आपल्याला चांगले मार्क जाणार आहे. तर तेच मी जे तुम्हाला नेहमी म्हणतो, 120 पेक्षा एकही मार्क कमी नकोय मला माझ्या मराठीच्या विद्यार्थ्यांकडून. आणि नेहमी जे तुम्हाला सांगतोय, मराठीचा झेंडा दिल्लीवर फडकवायचा UPSC मध्ये, हे नेहमी लक्षात ठेवा. एवढंच मला तुमच्याकडून पाहिजे. तुम्हाला जे थँक्यू म्हणायचंय, जे आभार मानायचंय ना, ते शब्दांनी तर मानाच, पण त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा तुम्ही कृतीने मानता आणि 120+ स्कोर आणता, आणि जेव्हा मी पुढच्या वर्षी टॉपर्स कॉपी डिस्कस करण्यासाठी माझ्याकडे मराठीच्या माझ्या स्टुडंटची कॉपी असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठा सन्मान मला एक शिक्षक म्हणून जास्त भेटणार कधीच नाही असं मला वाटतंय. तर तुम्ही तुमच्या कृतीमधून दाखवा, आणि जेणेकरून मला मराठी टॉपर्सच्या पण कॉपी दाखवण्यासाठी, भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी तुमची कॉपी भेटावी. का हा मला छाती फुगून सांगता हो का, माझा स्टुडंट होता, मराठीमध्ये तयारी करत होता, नीतिशास्त्रामध्ये 125 मार्क आणले. बघा, मराठी टॉपर अशा प्रकारे लिहितात. हे आन्सर बघा. तुम्हाला आता इंग्लिशच्या टॉपरचे आन्सर बघण्याची गरज नाही. हे कधी? हे तुमच्या मेहनतीमुळे होणार आहे. तर अशा प्रकारे रायटिंग प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला आजचं दर्जेदार लेक्चर कसं वाटलं त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा, किंवा मी तुम्हाला माझा फोन नंबर ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर ग्रुपवर दिलेला आहे. परिवर्तन मराठी जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर ऑलरेडी आपला नंबर देऊन ठेवलेला आहे. त्या नंबरवरून तुम्ही मला डायरेक्ट मेसेज पण करू शकता, तुम्ही कॉल पण करू शकता. तुमच्या जर काही समस्या असेल तर आय एम ऑलवेज देअर फॉर यू. तुम्हाला काही अडचण येत असेल तर बिंदास विचारा. लिखाणाची भीती वाटत असेल तर कॉल करा, ती भीती घालवण्याचा आपण प्रयत्न करू. किंवा अदर काही अभ्यासामध्ये समस्या येत असतील जे मी तुमच्या सोडवू शकतो त्याच्याबद्दलही विचारा, त्याची पण सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू, आणि मराठीचा झेंडा दिल्लीवर फडकवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तत्पूर्वी नेहमी आपला आपुलकीचा संवाद जाण्याच्या अगोदरचा अभ्यास करत राहा. त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय? कॉन्फिडंट राहा. आणि त्याच्यापेक्षाही सर्वात महत्वाचं काय? का एवढे दर्जेदार क्वालिटी लेक्चर्स जे इंग्लिश मीडियमच्या पण विद्यार्थ्यांना अवेलेबल नाहीयेत, ते मराठी मीडियम मध्ये जेव्हा तुम्हाला भेटतायत ना, तर मस्त त्याच्यासाठी काय करा, आनंदित राहा, चेहऱ्यावर मस्त स्माइल ठेवा, हसत हसत अभ्यास करत राहा, आन्सर रायटिंग करत राहा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.